सो लेट्स स्टार्ट. क्लिअर आहे? ऑल ओके? ओके, व्हेरी गुड. ऑलराईट. सो आपल्याला जे सुरू करायचं आहे त्यामध्ये आज आपण अगोदर थोडेसे हिस्टॉरिकल जे कायदे आहेत, आपण काय होतंय करंटमध्ये तर आपण वाचतोच आहे, करंटचे पण आपल्याला काही पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. करंट्समध्ये आपल्याला भौगोलिक जे काही पॉइंट आहेत ते, विज्ञान अभियांत्रिकीच्या संबंधित जे काही पॉइंट्स असतील ते, बरोबर आहे. विज्ञान अभियांत्रिकीच्या बेसिक ज्या सिलेबस नुसारच्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्या ऍपवर आपण टाकलेल्या आहेत. पण त्या व्यतिरिक्त जे चालू घडामोडी झाल्यात त्याच्यामध्ये आता रिसेंटमध्ये काही नवीन घडामोडी असतील, काही त्या गोष्टी असतील, तर त्या आपल्याला आज उद्यामध्ये त्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सो सुरू करताना आज आपण पहिला पॉइंट जो आहे तो सुरू करणार आहोत कामगार कल्याण पासून. कारण याच्यावर ज्यावेळेस आपण इतर बहुजन मागास अधिकारी किंवा सोशल वेलफेअर ऑफिसर म्हणतो, त्याच्यामध्ये कामगार कल्याण असतील, महिला कल्याण असेल, याच्यावर विशेष भर दिला जातो. आणि याच्याशी संबंधित जे कायदे आहेत, बरोबर आहे, कायद्यांमध्ये खूप डीप मध्ये जाणार नाहीत ते, करेक्ट आहे. पण जर समजा आवाज येतोय, प्लीज एकदा ना मला कन्फर्म करा, कारण मला ना सुरू करायला प्रॉब्लेम नको व्हायला. आवाज चालू आहे का एकदा प्लीज सगळ्यांनी. 10:40. ओके, मला एकदा प्लीज सगळ्यांनी क्लिअर करा, 2 मिनिटाच्या आत क्लिअर करा सर, आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके. आणि जर काहींना प्रॉब्लेम असेल तर जसं मी म्हटलं, ते पावसामुळे त्यांच्याकडे होऊ शकतो, कारण इथे पुण्यात पण आज भरपूर पाऊस चालू आहे आता. सो ओके, सुरू आहे सर व्यवस्थित. ओके, ऑल डन, लेट स्टार्ट. ओके, सो कामगार कल्याण पासून आपल्याला स्टार्ट करायची आहे. ओके, सो कामगार कल्याण जर म्हटलं आपण, त्याच्यामधल्या आपण बेसिक गोष्टी बघितल्या आहेत. आणि त्या गोष्टी बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जर भारताचा आर्थिक विकास आपण साधतोय तर औद्योगिकरणाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आणि औद्योगिकरण जे आहे त्याचा जो पाया आहे, त्याचा जो बेस आहे, तो कामगार असतो, बरोबर आहे. पण आपण जर तुम्ही आपल्या आधीचे डेफिनेशन बघितले असतील तर कार्ल मार्क्स, ओके, कार्ल मार्क्स यांनी कामगार आणि मालक यांच्यातल्या संघर्षाची गोष्ट केलेली आहे. बघा कुठे काय लागू होतं, कसा प्रश्न कुठे फिरतो ते बघा. तुम्ही अभ्यास करताय कामगार कल्याण वेलफेअर, लेबर वेलफेअरचा तुम्ही अभ्यास करतायत, पण मी लेबर वेलफेअर मध्ये लगेच कोणाला आणलं या ठिकाणी? कार्ल मार्क्स यांना आणलं. कारण मालक आणि नोकरदार किंवा मालक आणि कामगार यांच्यातला जो संघर्ष आहे, मग त्याच्यातला वर्ग असेल, वर्ग संघर्ष असेल आणि त्याच्या संबंधितले जे प्रॉब्लेम असतील, त्याचा अभ्यास कार्ल मार्क्स यांनी करून ठेवलाय. आणि ज्यावेळेस कार्ल मार्क्स यांनी हा अभ्यास करून ठेवला आहे, त्याच्या आधारावरच पुढे जे कायदे आहेत ते बनत गेलेले आहेत. त्यामुळे कुठलाही कायदा असेल तर त्याला एक बेस असतो. काय असतो? एक बेस असतो. आणि तो बेस आपल्याला कार्ल मार्क्स यांनी दिलेला आहे. तर या कामगारांच्या संबंधित ज्या योजना सुरू केलेल्या जातात, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या सिक्युरिटीसाठी, बरोबर आहे. कामावर असताना त्यांना काही दुखापत झाली, काहींचा मृत्यू झाला, कारण सगळ्या प्रकारचे काम कामगारांना करावी लागतात, आपल्याला माहिती आहे. तर त्यासाठी ज्या सुरू केलेल्या योजना असतात त्याला आपण कामगार कल्याण म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? व्हेरी गुड. वर्ग संघर्ष सिद्धांत. ओके, सो त्यानुसार मग कामगारांना ज्या गोष्टी स्वतः मिळवता येणार नाहीत, बरोबर आहे, जसं आपण बघितलं तर गुजरातमध्ये एक कंपनी आहे, त्याचे जे मालक आहेत ते दरवर्षी आपल्या कामगारांना ऑडी असेल, BMW असेल, असं ते गिफ्ट करतात. कारण त्यांना माहिती आहे की एखादा कामगार जो आहे, त्यांच्या कंपनीत काम करणारा जो ग्रुप डी, ग्रुप सी चा जो कामगार असणार आहे, तो ऑडी आणि BMW कधी घेऊ शकेल? तुमच्या माझ्यासारख्याला शक्य होणार नाही ते घेणं. तर कामगार कुठून म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत घेणार? मग त्या गोष्टी मी एक उदाहरण दिलं फक्त. गव्हर्नमेंट काही तुम्हाला ऑडी आणि BMW देणार नाही. जस्ट फॉर द एक्झाम्पल तुम्हाला ते दिलंय, राईट? ओके. त्यामध्ये जर आपण बघितलं की त्या गोष्टी पुरवल्याने त्यांचं काय होऊ शकतं, जीवनमान जे आहे, त्यांचा जो स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे, जीवनमानाचा जो दर्जा आहे तो उंचावत असेल तर त्याला आपण लेबर वेलफेअर असं म्हणतो. कामगारांची कार्यक्षमता त्याच्याने वाढते, कामगार संतुष्ट होतात, समाधानी राहतील आणि औद्योगिक कलह निर्माण होणार नाहीत. औद्योगिक भांडणं, मग ते स्ट्राईक वगैरे स्ट्राईक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे ते एकदा बघा.
मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, जर तुमच्या इथे पाऊस वगैरे असेल, कारण माझ्या इथे तर पाऊस झालेला नाहीये, बरोबर आहे, क्लिअर चालू आहे, तर तुमच्या इथे थोडासा रेंज इश्यू असेल तर तुम्ही ते बघा. हे कंटिन्युएशन मध्ये चालू आहे, त्यामुळे डोंट वरी. आणि नाही जरी तुम्हाला बघता आलं तरी तुम्ही ते रेकॉर्डेड मध्ये बघू शकता, तिथे पॉज होणार नाहीये, बरोबर आहे. सगळ्यांनाच पॉज झालंय का ते सांगा. ओके. कामगारांच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होईल या उद्देशाने कामगार कल्याण योजना काय झाल्यात मित्रांनो, अस्तित्वात आल्यात. मग तुम्हाला जर विचारला की कामगार कल्याण योजना आणण्याचा जो उद्दिष्ट आहे तो काय आहे, तर मग त्याच्यामध्ये या 2-4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, की औद्योगिक कलह निर्माण होणार नाहीत, कामगारांमध्ये जबाबदारीची जाणीव राहील, कामगार संतुष्ट राहतील, समाधानी राहतील, असे 3-4 पॉइंट्स दिले असतील आणि त्यातून तुम्हाला आन्सर निवडायचं असेल. त्यामुळे लक्षात आलं, कामगार कल्याण योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते बघणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नेक्स्ट. ओके. कामगार कल्याण जे आहे ते प्रामुख्याने 3 प्रकारातून केले जाते. किती प्रकारातून कामगार कल्याण केले जाते मित्रांनो? 3. मग आता कुठले कुठले आहेत? एक आहे कामगारांचे कायदेशीर कल्याण. कसं? कायदेशीर कल्याण. मग या प्रकारामध्ये मालक वर्ग जो असेल ते कायद्यातील तरतुदी, एखादा कायदा गव्हर्नमेंट बनवतो आणि त्यानुसार मग त्याच्यामध्ये कामाचे तास किती असले पाहिजेत, त्यांना वेतन किती असले पाहिजेत, बोनस किती असले पाहिजेत, कंपनीकडून सुट्ट्या किती असल्या पाहिजे, गव्हर्नमेंटच्या कुठल्या सुट्ट्या असल्या पाहिजे, आरोग्य विषयक सोयी सुविधा काय दिल्या पाहिजेत, ते सरकार ठरवतं आणि ते मालकांना काय करणं, लागू करणं अपेक्षित असतं. यामध्ये कायदेशीर बंधन काय असतं, याच्यावर प्रत्येक मालकावर, प्रत्येक कंपनीवर असतं. म्हणून आपण याला काय म्हणतो, कामगारांचं कायदेशीर कल्याण, म्हणजे जे कायद्याद्वारे केले जातं. त्यामुळे मग आपण पुढे जे कायदे बघणार आहोत ते याच्याशी संबंधित आहेत, राईट. मग सरकार वेळोवेळी कामगारांच्या गरजा, त्यांच्या इच्छा, त्यांच्या अपेक्षा, महागाई बघा, आर्थिक व्यवस्था यानुसार वेगवेगळे कायदे त्याच्यामध्ये बनवत असतात. ते कायदे आपल्याला बघायचे. पुढे दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये कामगारांचं ऐच्छिक कल्याण. ऐच्छिक कल्याण म्हणजे काय, की ज्यामध्ये मालक स्वतःहून, मी तुम्हाला आता गुजरातच्या मालकाचं एक्झाम्पल दिलं, त्यामध्ये मालक स्वतःहून काय करतात, कामगारांसाठी सोयी सवलती देतात. त्यामुळे कारखान्याचा नावलौकिक होतो. बाहेरचे कामगार जे आहेत, बाहेरच्या कारखान्यांमध्ये काम करणारे किंवा बाहेरच्या कंपन्यांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, ते त्या कंपनीमध्ये येऊ इच्छितात किंवा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्यक्ष जर बघितलं तर तिथे काम करणाऱ्या कामगारांना नोकरी सोडून जाता येत नाही किंवा त्यांची नोकरी सोडून इतरत्र जावंसं वाटत नाही. मग त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, कामगारांचे ऐच्छिक कल्याण असं म्हणत असतो. येते लक्षात? कामगारांच्या ऐच्छिक कल्याणामध्ये काय, की कंपनीचा मालक, कारखान्याचा जो मालक आहे, तो स्वतःहून इतक्या सोयी सुविधा देतो की तिथल्या कुठल्याच कामगाराला तिथली नोकरी सोडून जावंसं वाटत नाही. तसेच जे बाहेरचे कामगार आहेत, बाहेरच्या कंपन्यांमध्ये कामगार आहेत, ते करणारे जे लोक आहेत, ते काम करणारे लोक, बरोबर आहे, त्यांना या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवावी असं वाटतं. जर उदाहरण बघायचं गेलं तर भारतातली मोठ्या कंपन्यांमध्ये, भारतातल्या जगातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुगल एक आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ऍपल एक कंपनी आहे. ओके. आता या कंपन्यांमध्ये काम करणारे जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, राईट, या कंपन्यांमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आता मला सांगा, गुगलची नोकरी कोणाला सोडून जावंसं वाटेल का रे मित्रांनो? वाटेल का? नक्कीच नाही वाटणार. ओके. कारण कारण सांगतो तुम्हाला, त्याचं कारण आहे, सिंपल कारण आहे. कारण गुगल ज्या सोयी सुविधा आपल्या कामगारांना, आपल्या कामगार वर्गाला देतं, त्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये फारच कमी, फारच जास्त आहेत, बरोबर आहे. त्यामुळे कोणालाही ती कंपनी सोडून जावंसं वाटणार नाही. पण जे लोक बाहेरच्या दुसऱ्या कंपन्यांमध्ये काम करतायत, प्रत्येकाला इच्छा असेल ना की माझी नोकरी गुगलमध्ये लागावी, कारण चांगले पैसे मिळतील, चांगल्या सोयी सुविधा मिळतील, घर मिळेल, गाडी मिळेल. ओके, ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. म्हणून ह्या पॉइंटला आपण म्हणतो कामगारांचं ऐच्छिक कल्याण. काय म्हणतो मित्रांनो? कामगारांचं ऐच्छिक कल्याण. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? नक्की? ओके. सगळ्यांना क्लिअर आहे? आवाज येतोय, व्हिडिओ दिसतोय? हे मला एकदा मध्ये मध्ये कन्फर्म करत चला, म्हणजे काय की कोणाचं नुकसान नको व्हायला. ऑलराईट. जर 1-2 मुलांना नसेल दिसत तर त्याचा अर्थ असा होतो की पावसामुळे त्यांच्या इथे काहीतरी नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? कामगारांचं कल्याण 3 प्रकारातून केलं जातं. आपण 2 प्रकार बघितले. पहिला आहे कामगारांचं कायदेशीर कल्याण
आणि कामगारांचं ऐच्छिक कल्याण. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट पुढे जाऊया. कामगारांचे पारंपरिक कल्याण हा पॉइंट महत्वाचा. कामगारांचे पारंपरिक कल्याण या पॉइंट मध्ये काय होतं मित्रांनो, की या प्रकारामध्ये कामगार काय करतात, आपणच आपली सोय व्हावी यासाठी प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग यासाठी कामगार संघटना असतील, ओके, आणि त्याच्या कामगार संघटना आहेत त्या आपले जे कामगार आहेत त्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रयत्न करत असतात. तर याच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची एक फिलाडेल्फिया इथे एक परिषद झाली होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक घोषणा केली होती 1944 मध्ये. कधी? 1944 मध्ये. मित्रांनो 1940 ते 1950 1940 ते 1950 आपण सगळे जे पॉइंट्स आहेत ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूज घेतोय. त्याच्यामुळे डोंट वरी. काहींचा अभ्यास जास्त झालेला आहे, काहींचा अभ्यास कमी झालेला आहे, त्यांना माहित नाही. मला सगळ्या मुलांना कव्हर करणं आवश्यक आहे मित्रांनो. बरोबर आहे. कारण सगळे सोबत आले पाहिजे. त्यामुळे डोंट वरी. ऑलराईट. सो या घोषणेमध्ये कामगारांसाठी पोषण, गृहनिर्माण, मनोरंजनाविषयी सोयी सवलती कामगारांना मिळवून देणे या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 1947 मध्ये त्यांचं 30वं अधिवेशन झालं होतं. यामध्ये कामगारांसाठी उपहारगृहे, आरोग्यविषयक सोयी, विश्रांती, मनोरंजन, कामाच्या ठिकाणी वाहतुकीची सोय इत्यादी सोयी असाव्यात असा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला होता आणि तो पास केला गेला होता. भारतामध्ये जर बघितलं आपण तर कामगारांचं कल्याण जे करण्याचं आहे त्याच्यामध्ये कायदेशीर एक पर्याय आहे, शासकीय दुसरा आहे, ऐच्छिक तिसरा आहे, कामगार संघटना चौथा आहे आणि त्यानंतर इतर ऐच्छिक ज्या संस्था आहेत. अशा प्रकारे 5 जे प्रकार आहेत त्यानुसार कामगारांचं कल्याण केलं जातं. तुम्हाला जर विचारलं की कामगार कल्याण करण्याच्या किती पद्धती भारतामध्ये अस्तित्वात आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला येईल कायदेशीर, शासकीय, ऐच्छिक, कामगार संघटना आणि ऐच्छिक संस्था. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन चुकीचे वाटतील. कोणता? एक आहे ऐच्छिक आणि दुसरं असणार आहे ऐच्छिक संस्था. त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होणार. पण लक्षात ठेवा कामगारांचं ऐच्छिक कल्याण पण होतं आणि ऐच्छिक संस्था ज्या आहेत, ज्या सेल्फ हेल्प ग्रुप आहेत किंवा एनजीओ आहेत जे स्वतःहून कामगारांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतात ते पण त्याच्या उत्तरामध्ये आहेत. त्यामुळे इथे कन्फ्युज व्हायचं नाहीये. ओके, पुढे जाऊया. ओके, त्याच्यामध्ये कामगार कल्याणाअंतर्गत पुढील प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी, स्नान, धुण्याची सोय असावी, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. हे काही नियम जे आहेत ते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ज्या आहेत त्याच्यानुसार मांडले गेलेले आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. विश्रांतीसाठी जागा, प्रथमोपचार साधने उपलब्ध असावी. 250 किंवा अधिक कामगार असल्यास स्वच्छ व स्वच्छ उपहारगृहे असावीत. 150 पेक्षा अधिक कामगार असल्यास भोजनालयाची सोय असावी. हे पॉइंट्स लक्षात ठेवा, हे नंबर्स पण लक्षात ठेवा. ठीक आहे. 50 किंवा अधिक स्त्री कामगार असल्यास पाळणाघराची सोय असावी. 500 पेक्षा जास्त कामगार असल्यास स्वतंत्र कामगार कल्याण अधिकारी, लेबर वेलफेअर ऑफिसर नेमावा. कामगार कल्याण योजना मालक व कामगार प्रतिनिधी यांनी ठरवाव्यात. बरोबर आहे. ज्या पण कामगारांच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या कोणी ठरवाव्या? मालक आणि जे कामगार आहेत त्यांनी मिळून त्या ठरवल्या पाहिजे असं याच्यामध्ये सांगण्यात आलंय. त्यानंतर कामगार विषयक कायद्यांमध्ये जर आपण बघितलं तर याच्यातले महत्वाचे बेसिकली कायदा काय केला जातो की यामध्ये कामगारांचं शोषण कुठल्याही प्रकारे केलं जाऊ नये म्हणून हे कायदे केले जातात. तर यामध्ये सगळ्यात पहिला कायदा आहे किमान वेतन कायदा 1948. कुठला कायदा आहे मित्रांनो? किमान वेतन कायदा 1948 चा जो सगळ्यात पहिला कायदा असं आपण म्हणू शकतो, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा. राईट. या कायद्यानुसार ज्या उद्योग व्यवसायात वेतनाचा किमान दर निश्चित करणे आवश्यक आहे असे केंद्र व राज्य सरकारांना वाटते त्या उद्योग व्यवसायांना हा कायदा लागू करण्याचा अधिकार या कायद्याने दिला. आता बेसिकली तुम्ही म्हणाल सर आपण 2024 मध्ये आणि आपण 1948 चा कायदा का शिकतो? तर बेसिकली काय होईल, जर प्रश्न याच्यावर तयार झाला, होईलच असं मी सांगू शकत नाही, पण झाला तर मग तुम्हाला कळेल की कामगार कायदा 1948, ओके, नंतर कामगार कायदा पुढचा असेल जो 1960, 62, 82, 84 जे पण असतील ते. राईट. तर त्या कायद्याची एक तरतूद देतील आणि तुम्हाला सांगतील कुठल्या जोड्या बरोबर मॅच झालेल्या आहेत त्या बघून घ्या असं म्हणून. बरोबर आहे. त्यामुळे मग आपण ते बघून ठेवायचंय. क्लिअर आहे? तर यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करून त्यांच्या मार्फत उद्योगाच्या स्वरूपानुसार व कामाच्या स्वरूपानुसार किमान किती वेतन द्यावे, म्हणजे 1948 चा कायदा हा किमान वेतन किती द्यावे याच्याशी संबंधित होता, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 1948 कायदा इथे फक्त आपण म्हणू शकतो किमान वेतन. काय म्हणू शकतो इथे?
किमान वेतन हे निश्चित केले जाते. या कायद्याने कामगारांना देण्यात येणारे वेतन पैशाच्या स्वरूपात देण्याची तरतूद करण्यात आली आहे. बरोबर आहे. जे पण वेतन दिलं जाईल ते पैशाच्या स्वरूपात दिलं जाणार आहे. ही तरतूद याच्यामध्ये केलेली, ही पण तरतूद यासाठी महत्वाची आहे. किमान वेतन कायदा लक्षात आला सगळ्यांना 1948 चा. ओके. नेक्स्ट आहे कामगार राज्य विमा कायदा 1948 ला होता. कामगार राज्य विमा कायदा हा 1948 ला होता आणि याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी काय आहेत मित्रांनो? पहिली तरतूद आहे क्षय व कर्करोग सोडून इतर रोगांनी त्रस्त आजारी कामगारांना 56 दिवसापर्यंत सहाय्य करण्याची तरतूद होती. आता हा 1948 ला आहे. 1948 मध्ये क्षय किंवा कर्करोग ह्या अशा गोष्टी काही एवढ्या म्हणजे होत्या, पण ते खूप रेग्युलर होतं त्यांच्यासाठी. त्यामुळे त्याला सोडून इतर जे रोग असतील त्यासाठी जे त्रस्त कामगार असतील त्यांना 56 दिवसापर्यंतची सहाय्य करण्याची तरतूद होती. कामगार कामावर असताना अपघात व मृत्यू झाल्यास, कामगार कामावर असताना अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची पण तरतूद याच्यामध्ये आहे. आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. स्त्री कामगारांना 1959 पासून नैसर्गिक आपत्ती व आजारी काळात 12 आठवड्यापर्यंत संपूर्ण वेतन देणे हा महत्वाची तरतूद होती स्त्री कायद्यामध्ये. कधी? 1958 पासून 1959 पासून नैसर्गिक आपत्ती किंवा आजारी काळामध्ये राईट 12 आठवड्यांपर्यंत संपूर्ण वेतन देणं हे बंधनकारक होतं. स्त्रियांना प्रसूती संदर्भात वैद्यकीय सुविधा देणे. तुम्ही जर आजचा रिसेंटचा जरी कायदा बघितला तर प्रत्येक स्त्रीला तिच्या प्रसूती दरम्यान ओके काय म्हणतात त्यांना पगारी रजा देणं हे बंधनकारक आहे आणि हे तेव्हापासून सुरू झालेलं आहे 1948 पासून. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. ही काही आत्ताची नाहीये. ही कन्फ्युज होऊ नका. स्त्रियांना प्रसूती संदर्भात वैद्यकीय सुविधा देणे हे तेव्हा होतं. आता आपण त्यांना डायरेक्ट सुट्टी देतोय. हा फरक याच्यामध्ये आहे. पुढचा कायदा आहे कामगार नुकसान भरपाई कायदा 1923 ला हा करण्यात आला होता. 1923 साली संपूर्ण भारतात संमत झालेल्या या कायद्यामध्ये या तरतुदीत कुठल्या कामगारांना काम करताना अपघात किंवा मृत्यू झाल्यास ओके अपघाताचे स्वरूप कामगाराचे वेतन लक्षात घेऊन त्याला नुकसान भरपाई देणे. मोस्टली काय होतं की त्यावेळेस मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी मिल सिस्टीम होती ना, कपड्याच्या मिल्स खूप होत्या, कापड गिरण्या भरपूर होत्या आणि त्यामुळे त्यातून त्या कापड गिरण्यांच्या याच्यातून क्षयरोग किंवा कर्करोग हे होण्याचं प्रमाण कॉमन होतं त्याच्यामध्ये राईट. आणि तिथे मृत्यू पण भरपूर होत होते, अपघात होत होते कापड गिरण्यांमध्ये त्यावेळेस, कारण टेक्नॉलॉजी काही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इस्टॅब्लिश झालेली नव्हती भारतामध्ये आणि त्यासाठी म्हणून हा कायदा संमित करण्यात आलेला होता. भारतातील जे प्रमुख 27 प्रकारचे उद्योग होते त्यांना हा कायदा लागू करण्यात आला. नुकसान भरपाई जी आहे ती कारखानदाराने द्यावी ही महत्वाची घटना यामध्ये होती. अपघातानंतर 4 दिवसाच्या आत पगाराची अर्धी रक्कम नुकसान भरपाई दिली जाते. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तांची नेमणूक केली जाईल. हे बेसिक आहेत मित्रांनो, मी याच्यामध्ये जास्त वेळ टाकत नाहीये. त्याचं कारण काय आहे? 26 आठवडे बरोबर आहे. 6 महिन्यापर्यंत ते देऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके. त्यामध्ये हे बेसिक आहे, याच्यामध्ये मी जास्त वेळ टाकत नाही. एकदा तुम्ही ते रीड करून घ्या. हे नोट्स तुम्हाला दिल्या जातील. राईट. त्यानंतर कारखाना कायदा जो आहे तो 1948 ला सुरू करण्यात आलाय. यामध्ये भारतात 1881 ला महिला कारखान्याविषयक कायदा झाला. त्यानंतर 1934 ला केलेल्या कारखाना कायद्यात पुढे वारंवार म्हणजे दुरुस्त्या केल्या गेल्या, सुधारणा केल्या गेल्या आणि त्यानंतर सरकारने जर बघितलं संपूर्ण कायदा नव्या स्वरूपामध्ये 1948 मध्ये संमत केला. कधी केला? 1948 मध्ये. मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे कारखाना सिस्टीम आधीपासून होत्या आणि त्या मिलमुळे त्या जास्त प्रमाणामध्ये वापरात येत होत्या असं आपण म्हणू शकतो. आता या कायद्यातील तरतुदी काय आहेत? पुढील प्रमाणे, ज्या कारखान्यात विद्युत शक्ती वापरली जाते व तिथे 10 पेक्षा जास्त कामगार आणि जिथे विद्युत शक्ती वापरली जात नाही तिथे 20 पेक्षा जास्त कामगार काम करतात तर सर्व कारखान्यांना हा कायदा लागू होतो. 1948 चा कायदा हा या लोकांना लागू होणार होता. त्यानंतर प्रौढ कामगारांना एका आठवड्यात 48 तासापेक्षा जास्त काम देता येणार नाही. इव्हन आता सुद्धा आपण जर बघितलं मध्ये एक नारायण मूर्तीने एक स्टेटमेंट केलं होतं, जे इन्फोसिसचे संस्थापक आहे, की प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 70 तास काम झालं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडून चर्चा आणि टीका टिप्पणी झाली होती, कारण 70 तास हे ह्युमन नाहीये. 70 तास आठवड्यातून काम करणं याचा अर्थ काय होतो की तुम्ही साधारणपणे प्रत्येक 6 दिवसाला 6 दिवस
बरोबर आहे, 12 तासापेक्षा जास्त काम करतायत. कारण ह्युमन कॅपॅसिटी माणसाचा जो मेंदू आहे, तो तेवढ्या वेळ काम करण्याचा नाही. कारण मग 12 तास, 14 तास जर त्याने काम केलं, तर मग तो पुढचे त्या 5 दिवसामध्ये तो दुसरं काहीच करू शकत नाही. कारण साधारण जर बघितलं तर 8 तासाची झोप प्रत्येकाला लागते. 14 तास काम केल्यानंतर 8 तास झोप घेतली, 22 तास तुमचे झाले आणि 2 तास तुमचे जेवण, खाणं-पिणं, अंघोळ वगैरे याच्यासाठी जातात. म्हणजे जेवायचं, खायचं, प्यायचं, उठायचं, झोपायचं आणि काम करायचं. ही सिस्टीम होती, त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. इथे त्यांनी 1948 ला ही सिस्टीम लावली होती, की 48 तासापेक्षा जास्त काम देता येणार नाही. ओके. आणि दिवसाला 9 तास काम द्यावे. आता दिवसाचे जे कामाचे तास आहेत, नवीन कायद्यामध्ये ते पुन्हा 9 ते 10 तास, बरोबर आहे. लंच जो लंच ब्रेक आहे तो धरून आणि काही ठिकाणी 12 तासापर्यंत करण्याच्या तरतुदी प्रस्तावित आहेत, अजून पूर्णपणे झालेल्या नाहीये. ओके. नंतर आठवडा पण 4 दिवसांचा करायचा. आयटी कंपन्यांमध्ये ते चाललंय, की फक्त सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस यायचं आणि 3 दिवस तुम्हाला काय असणार आहे, सुट्ट्या. पण हा प्रस्तावित आहे, अजून पूर्णपणे लागू झालेला नाहीये. राईट. नंतर कामगाराला अर्ध्या तासाची विश्रांती दिली जावी. 14 वर्षाखालील मुलांना कामावर घेता येणार नाही. स्त्रियांना रात्रीचे काम देता येणार नाही. कामगारांना पगारी रजा व सुट्ट्या देण्याची तरतूद आहे. कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृह, विश्रांती, जेवणाची खोली, महिला कामगारांच्या मुलांसाठी शिशुगृह. आता ही सिस्टीम थोडीशी बंद झालेली दिसते बघा आपल्याला. जे महिला कामगार आहेत त्यांना शिशुघरांच्या ऐवजी आता 2024 मध्ये काय आले, डे केअर नावाची संकल्पना आली. ओके. जिथे कंपनीत नेण्यापेक्षा त्या महिलाच आपल्या आसपास जिथे असतील त्या ठिकाणी ते काय करतात, शिशुगृह स्थापन करतात, स्थापन करून आणि तिथे ते पाठवत असतात आपल्या मुलांना. ही गोष्ट लक्षात ठेवा. तसंच प्रथमोपचारांची सोय, धोक्यापासून संरक्षणाची तरतूद, अशा अनेक तरतुदी या कायद्याने केल्या आहेत. ही गोष्ट लक्षात. आपण 3 कायदे पाहिलेत मित्रांनो. कोणते? पटकन कमेंट करून सांगा. येस. कोणते कोणते कायदे पाहिलेत आपण? कारखाना पाहिला, कारखाना कायदा पाहिला 1948 चा. कामगार कायदा पाहिला 1948 चा. 1923 चा कोणता कायदा पाहिला आपण? हा, पाळणा घर आहे. त्याला डे केअरलाच पाळणा घर असं म्हणतात. व्हेरी गुड. 1923 चा कायदा कोणता पाहिला? तुम्हाला कमेंट करून सांगा. आपण पुढचा कायदा बघूया. कामगार प्रोव्हिडंट फंड कायदा 1952. आता हे जे कामगार प्रोव्हिडंट फंड आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाने औद्योगिक कामगारांना, हे गोष्ट लक्षात ठेवा, औद्योगिक कामगारांना प्रोव्हिडंट फंड, विमा, निवृत्ती वेतन, बरोबर आहे. आणि त्यानंतर पण यातून निवृत्तीनंतर पण कामगारांना आर्थिक सुरक्षितता या कायद्याने मिळते असं आपण म्हणू शकतो. 20 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या ओके 20 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या उद्योग व्यवसायातील कामगारांना हा लाभ मिळेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पण ती संख्या 20च आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या कायद्याअंतर्गत कामगार प्रोव्हिडंट फंड, बरोबर आहे, 1952, तसेच कामगार निवृत्ती वेतन योजना 1995, कामगार डिपॉझिट लिक्विड इन्शुरन्स योजना 1976, अशा 3 योजना तयार करण्यात आल्या. प्रश्न काय बनतो इथे? कामगार प्रोव्हिडंट फंड या कायद्याअंतर्गत कुठल्या योजना तयार करण्यात आल्यात? त्यातल्या 3 योजनांची नावं लक्षात ठेवा. कुठला आहे? पहिला कामगार प्रोव्हिडंट फंड 1952, कामगार निवृत्ती योजना 1995, कामगार डिपॉझिट लिक्विड इन्शुरन्स योजना 1976, अशा 3 योजना कामगार प्रोव्हिडंट कायदा 1952 याच्या अंतर्गत करण्यात आल्या होत्या. बरोबर आहे. कामगार प्रोव्हिडंट फंड कायदा 1952 याच्या अंतर्गत 3 योजना कामगारांसाठी करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली योजना होती कामगार प्रोव्हिडंट फंड 1952, कामगार निवृत्ती वेतन योजना 1995 आणि कामगार डिपॉझिट लिक्विड इन्शुरन्स योजना 1976 या योजना तयार करण्यात आल्या होत्या. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बोनस वेतन कायदा 1965 ला लागू करण्यात आला. याच्यामध्ये केंद्र शासनाने कामगारांना हक्काचा बोनस दिला जावा या उद्देशाने, बरोबर आहे, 1965 ला हा कायदा केला. यामध्ये कामगारांचे मासिक वेतन 3500 रुपयांपेक्षा जास्त नाही, त्यांना त्यांच्या मालकाने बोनस द्यावा अशी तरतूद केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. 1965 चा कायदा आहे आणि बोनस देणं ही आपली आवश्यकता आहे, भारतीय संस्कृती आहे. आपण प्रत्येक वेळेस ते बोनस देत असतो. त्यानंतर कंत्राटी मजूर नियमन व निर्मूलन कायदा 1970. या कायद्याने जे ठेकेदार कंत्राटदारांकडे
20 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील त्यांना परवाना घेणे बंधनकारक केले आहे. एकाच ठिकाणी 3 महिन्यापेक्षा जास्त काळ असेल तर त्यांच्या राहण्याची व इतर सुविधांची सोय करावी. कामाच्या ठिकाणी प्रथमोपचार सोय असावी. कायम कामगार व कंत्राटी कामगाराच्या वेतनात फरक नसावा. कामगारांचे वेतन कामाच्या ठिकाणीच दिले जावे. ह्या बेसिक काही प्रोव्हिजन आहेत त्या आपल्याला याच्यात बघायच्या आहेत. त्यानंतर समान वेतन कायदा 1976. समान वेतन कायदा 1976 मध्ये या कायद्यानुसार स्त्री पुरुष कामगार जर सारखेच काम करत असतील तर त्यांना समान कामासाठी समान वेतन दिले जावे. मित्रांनो, याच्यामध्ये एक प्रश्न आहे तुम्हाला, भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठल्या आर्टिकल मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे? बरोबर आहे. राज्यघटनेतलं कलम कोणतं आहे ते तुम्ही मला सांगाल कमेंट करून, की ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष काम यांना समान वेतन दिलं जावं. इक्वल पे फॉर इक्वल वर्क हे कशामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. ओके. त्यानंतर कामगार भरती करताना स्त्री पुरुष लिंगभेद करण्यास मनाई करण्यात यावी. स्त्री रोजगार व नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करावेत. 39D. ओके, व्हेरी गुड. ओके. वेठ बिगार पद्धती निर्मूलन कायदा 1976. या कायद्याने वेठ बिगारी पद्धती बंद केली. वेठ बिगारांची पिळवणूक व शोषण थांबवले. जर कोणी वेठ बिगारी राबवत असेल तर कायद्याने ते गुन्हेगार मानून त्यांना तुरुंगवास व दंडाची शिक्षा दिली जात असे. वेठ बिगारांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्याची ज्या त्या राज्यांची जबाबदारी राहील. वेठ बिगार म्हणजे काय मित्रांनो? वेठ बिगार म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कामासाठी कायमस्वरूपी बांधलं गेलं जातं. ओके. एका अमाऊंटच्या याच्यामध्ये किंवा कर्ज किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला कायमस्वरूपी त्यांच्याकडे ठेवून त्याच ठिकाणी काम करावं लागतं. त्याला आपण वेठ बिगारी पद्धत म्हणत होतो. ओके. आणि त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही ज्या त्या राज्यांवर दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. आणि याशिवाय कामगारांच्या हक्काबाबत व सुरक्षतेसंबंधी आणखी काही कायदे करण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे. पहिला आहे द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947, मळे व्यावसायिक विषयक ऍक्ट 1951, खाण विषयक कायदा 1952, भारतीय व्यापारी जहाज कायदा 1958, मोटार वाहतूक कामगार कायदा 1961, कामाच्या अटी व कल्याण, इतर पण बरेच कायदे आहेत. हे बेसिक तुम्हाला मी सांगितलं. हे कायदे आणि याचे इयर लक्षात ठेवा. फक्त काय लक्षात ठेवायचंय? हे कायदे आणि याचे इयर्स एवढं लक्षात ठेवा. कायदे आणि वर्ष या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे महत्वाचं आहे. इज दॅट क्लिअर? ओके. नेक्स्ट. हे 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरे सगळ्यांना कमेंट करायची, सगळ्यांना करायची. तर सगळ्या लोकांना ही 3 प्रश्नांची उत्तरं कमेंट करायची आहेत. पहिला प्रश्न आहे, भारतात किमान वेतन कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? फर्स्ट क्वेश्चन. कामगार प्रोव्हिडंट फंड कायदा अंतर्गत कोणत्या 3 योजना तयार करण्यात आल्या? बरोबर आहे. आणि बोनस वेतन कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? हे तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं कमेंट करायची आहे. मी तोपर्यंत पाणी पितो. राईट. 1948. ओके. त्यानंतर बोनस 1965. ओके. 3 योजना कामगार प्रोव्हिडंट फंड कायद्या अंतर्गतल्या 3 योजना. पटकन पटापट उत्तरं द्या. वेळ नाही आपल्याकडे जास्त, नाही का? आपल्याला पुढच्या बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत अजून. त्यामुळे थोडं स्पीडअप आपण केलं पाहिजे. थोडा स्पीड वाढवला पाहिजे आणखी. ओके. तुम्ही चेक करा आणि आन्सर्स तुमचे चेक करा. त्यानंतर दुसरं आहे बाल कामगार कल्याण. बरोबर आहे. कामगार कल्याण बघितलं आपण. आता बाल कामगार कल्याण ही एक गोष्ट आपल्याला बघायची. यामध्ये जर बघितलं तर राष्ट्राची जी काय म्हणतात गुणवत्ता जी आहे ही बाल कल्याणावर आधारित आहे. मुलं ही राष्ट्राची संपत्ती असते, हे आपण माहिती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि विश्वामध्ये बालक ही संभाव्य दृढ शक्ती आहे असे म्हटले जाते. कोणत्याही राष्ट्राला आपल्या क्षमतांचे ज्ञान त्या राष्ट्रातील बालकांच्या माध्यमातून कळते आणि सर्व बाबींचे मूल्यांकन त्या राष्ट्रीय मुलांकरता काय काय योजना राबवल्यात या माध्यमातून होते. त्यामुळे आपण भारताला बघा, आपण भारताला काय म्हणतो की यंग कंट्री आहे आपली. कशी आहे? यंग. ओके. मग आता ही कंट्री जर आपली यंग असेल, ओके, मग हे का म्हणतोय आपण? मग त्या युवकांसाठी आपण काय करतोय? मग रोजगाराचा प्रश्न काय येतोय? बेरोजगारावर प्रश्न का विचारले जात आहेत? महागाईवर का बोललं जातं? त्याचं कारण आहे की ह्या कंट्रीमध्ये एवढं यंग टॅलेंट आहे, इतके यंग लोक आहेत आणि त्यांच्या हाताला जर काम नसेल तर आपण आपल्या देशाला मागे आणतोय. ओके. आणि त्याची सुरुवात ही बाल कामगारापासून सुरुवात केली. बाल कामगार म्हणजे 14 वर्षाखाली तर आपल्याला बंदच आहे.
ते कसं बनते ते पण आपण बघणार आहोत. पण 14 वर्ष ते 18 वर्ष हा पण एक काळ आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय काय करायचंय, ते काय काय कायदे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये 2 फॅक्ट महत्त्वाचे आहेत या पॅराग्राफमध्ये. एक, ओके, लहान मुलांवर होणारे अत्याचार दूर करण्याच्या हेतूने 1979 ला आंतरराष्ट्रीय बालवर्ष, आंतरराष्ट्रीय बालवर्ष कधी? 1979 ला. तसेच 1990 ला आंतरराष्ट्रीय कन्या वर्ष घोषित केलेलं आहे. काय काय केलंय? आंतरराष्ट्रीय बालवर्ष 1979, आंतरराष्ट्रीय कन्या वर्ष 1990, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. आता मग बाल कल्याणाकरता संयुक्त राष्ट्र बालकोश अधिकार संमेलन व विश्व शिखर संस्थांनी महत्वपूर्ण योगदान दिले, आपल्याला माहिती. संयुक्त राष्ट्र बालकोश काय आहे? तर मुलांच्या स्थितीमध्ये सुधार घडवून आणण्याकरता 1946 ला संयुक्त राष्ट्राने बाल आपत्ती कोश, दुसऱ्या महायुद्धात पीडित जे युवक असतील त्यांना त्या संकटामध्ये सहाय्य करण्याकरता, ओके, या कोशची स्थापना केली होती. 1953 ला या नावात विस्तारित बदल केला गेला आणि युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड तयार करण्यात आला. आपण युनिसेफ संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याचं फॉर्मेशन इयर काय ते मला सांगाल तुम्ही सगळ्यांनी? युनिसेफ कधी स्थापन करण्यात आला ते तुम्ही मला सांगाल. ओके. कुपोषण निरक्षरता रोग दूर करण्याकरता ही योजना राबवण्यात आली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्र बाल अधिकार उपसंधी 1989 ला पोलंडमध्ये या उपसंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार मुलांचे जीवन, आरोग्य, शिक्षण, स्वतंत्रता, राष्ट्रीयता ग्रहण करणे गोष्टींचा समावेश केला. प्रामुख्याने मानसिक व शारीरिक अशक्त मुलांवर विशेष लक्ष देऊन त्यांना दत्तक घेण्याबाबत पावले उचलली. हे पावले उचलली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्र बाल विश्व शिखर परिषद, मी यावर जास्त वेळ का नाही देते, हे इंटरनॅशनल लेवलला आहे. पण चुकून एखादा प्रश्न आला, चुकून एखादा प्रश्न आला तर तो आपला त्या ठिकाणी टॅकल झाला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. आता या परिषदेचे आयोजन जे आहे ते 1990 ला न्यूयॉर्क मध्ये केलं गेलं. कोणती? संयुक्त राष्ट्र बाल विश्व शिखर परिषद. हे लक्षात ठेवा, न्यूयॉर्क, एवढा हा याच्यात महत्वाचा कंटेंट आहे. ओके. त्यामध्ये स्वस्थ मुलांची परिकल्पना मांडली की स्वस्थ कोणाला म्हणायचंय. मग त्यासाठी आरोग्यविषयक सुविधा, चांगले भरण पोषण, बालक माता पिता, शिक्षण या गोष्टींवर भर दिला गेला. मग भारतात पण तुम्ही बघा आणि महाराष्ट्रात पण तुम्ही बघू शकता, त्यामध्ये अंगणवाडी सुविधा असतील. आता अंगणवाडीमध्ये बऱ्यापैकी मुलं गेले असतील तुमच्यातले. त्या अंगणवाडीमध्ये सगळ्यांना पाव असेल किंवा काही प्रोटीनचे पदार्थ असतील, दूध असेल, या गोष्टी त्या मुलांना लहानपणापासूनच दिल्या जातात. गर्भवती महिलांसाठी जननी सुरक्षा योजना सारख्या योजना गव्हर्नमेंट राबवत आहे. बरोबर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रत्येक हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना किंवा माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलांना मिड डे मील स्कीम, ओके, मध्यान्ह दुपार भोजन योजना गव्हर्नमेंट राबवत आहे. का? तर त्या मुलांचं भरण पोषण व्यवस्थित व्हावं, गरिबीच्या याच्याखाली त्यांच्या आरोग्यावर कुठला परिणाम होऊ नये. कारण आपण एक वाक्य बघितलं, कारण मुलं ही जी काय आहेत ती राष्ट्राची संपत्ती आहेत. बरोबर आहे. जर ती हेल्दी असतील तर तुमचं राष्ट्र हेल्दी राहील, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. आता भारतामध्ये बाल कल्याणाबाबत काही घटनात्मक तरतुदी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये कलम 15(3) बघा. आता हा बाल कामगार आणि जो राज्य व्यवस्था आहे, तुम्ही राज्य व्यवस्था हा जो विषय हा वेगळा स्टडी करणार आहे, जो तुमच्या सिलेबस मध्ये दिलाय, पण तो स्टडी करताना तुम्हाला बेसिक मध्ये नाही जायचंय, तर समाज कल्याणच्या संबंधित जे घटक आहेत ते राज्य घटनेच्या दृष्टीने अभ्यासायचे. इतिहास दिलेला आहे, समाज कल्याणच्या संबंधित जे घटक आहेत इतिहासाचे, म्हणून मी सगळे जे ऐतिहासिक कायदे आहेत ते मी तुमचे घेतलेत, जेणेकरून तुमचा इतिहासाचा पण पार्ट काय होईल त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. कारण तुम्ही जेही वाचाल, तुम्ही जर नॉर्मल इतिहास वाचत बसला की हा गव्हर्नर जनरल कोण होता, तो गव्हर्नर जनरल कोण होता, आणि कोणाची लढाई कुठे झाली आणि कोणाची लढाई कशासाठी झाली, याचा आणि या परीक्षेसाठी काही संबंध नसणार आहे मित्रांनो. तुम्हाला जो सिलेबस दिलाय त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था आहे, भूगोल आहे, करेक्ट आहे, अर्थव्यवस्था आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे समाज कल्याणच्या संबंधित तुम्हाला अभ्यासायच्या, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी वारंवार तुम्हाला हेच सांगितलेलं आहे, राईट. त्यामुळे यामध्ये कलम 15(3), कलम 23, कलम 39, कलम 39 आत्ताच आपण बघितलं, राईट. यानुसार बाल कामगार, म्हणजे कमेंट केला होता एकाने, इक्वल पे फॉर इक्वल वर्क, त्याच्यामध्ये बाल कामगार प्रथा जी ती बेकायदेशीर मांडण्यात यावी. ओके. 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही ठिकाणी काम करण्यास बंदी घालण्यात आलेली. कलम 25 नुसार 15 वर्षाखालील कोणत्याही मुलाला
कारखाना, खाण व कोणत्याही धोकादायक ठिकाणी काम दिले जाणार नाही. इथे फक्त मला एक गोष्ट सांगा, इथे मी कलम 25 लिहिलेला आहे, बरोबर आहे? काय आहे? कलम 25 लिहिलेला आहे. हे मी बरोबर लिहिलेलं आहे की चुकीचं आहे? किंवा याच्यामध्ये कोणतं कलम आहे की जे मुलाला कारखाना, खाण व कोणत्याही धोकादायक ठिकाणी काम दिले जाणार नाही ही तरतूद सांगतं, हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात, बरोबर आहे? हे तुमच्यासाठी सोडलेलं आहे मी. नंतर मी सांगेलच, मला आठवण करा. कलम 39 नुसार बालकांना शोषणापासून संरक्षण दिले जावे. शासनाने बालकांच्या विकासासाठी राष्ट्रीय धोरणांची निर्मिती करावी. कलम 45 नुसार भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभापासून 10 वर्षाच्या आतील सर्व बालकांना त्यांच्या वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण तरतूद केली आहे. आता हे कलम 45 जे आहे राज्यघटनेमध्ये, याच्यामध्ये 2 भाग झालेत. अगोदर 10 वर्ष होतं, त्यानंतर त्याच्यात बदल होऊन एक झालं तुमचं 0 ते 6 वर्ष आणि दुसरं झालं 6 ते 14 वर्ष. काय झालं मित्रांनो? एक झालं तुमचं 0 ते 6 आणि दुसरं झालं 6 ते 14. आता 0 ते 6 जे आहेत ते आपण DPSP म्हणजे राज्याची नीतिदर्शक मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये अभ्यास करतो कलम 45 मध्ये. कुठल्या कलमामध्ये मित्रांनो? कलम 45 मध्ये. 6 ते 14 जे आहे सक्तीचे मोफत शिक्षण, हे आता आपण फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क याच्यामध्ये कलम 21 अ याच्या अंतर्गत अभ्यास करतो, बरोबर आहे? लक्षात आलं? ओके. नेक्स्ट, मुलांविषयी राष्ट्रीय धोरण जे आहे आपलं राष्ट्रीय धोरण 1951 ला नियोजन मंडळाची स्थापना झाली. त्यापासून बाल कल्याणाला अधिक महत्व देण्यात आले. 1959 ला विकलांग मुलांसंबंधित, व्हेरी गुड, 24 राईट, 21 नाही, 21 ए इज द करेक्ट आन्सर. 6 ते 14. 21 मध्ये राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी याच्यामध्ये सांगितलंय. ओके. 1959 ला विकलांग मुलांसंबंधित राष्ट्रीय समितीची भूमिका तसेच बाल अधिकाराची घोषणा केली गेली. 1960 ला सामाजिक व मागासवर्गीय कल्याण अभ्यास समिती नेमली गेली. 1964 ला शिक्षण मंत्रालयाने शाळेत न जाणाऱ्या मुलांचे अध्ययन केले व त्यांच्या शिक्षणाच्या विशेष तरतुदी केल्या. 1967 मध्ये बाल कार्यक्रम निर्माण समिती स्थापन करण्यात आली. भारतीय बाल विकास परिषदेने मुलांसाठी 1973 मध्ये सुचविलेल्या 8 कलमी कार्यक्रमामध्ये या सगळ्याचा परिणाम म्हणून 1974 मध्ये मुलांसाठी राष्ट्रीय धोरण स्वीकारण्यात आले. कधी आलं मित्रांनो राष्ट्रीय धोरण स्वीकारण्यात मुलांसाठी? 1974 ला. 1975 ला एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र अंगणवाडी ज्याला आपण म्हणतो ते स्थापन करण्यात आलं. कधी? 1975 मध्ये. ओके. मुलांना पोषण आहार, आरोग्य विषयक सुविधा, मुलांचा शारीरिक, मानसिक तसेच नैतिक सामाजिक विकास करणे, मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, बरोबर आहे, करमणुकीच्या सोयी सुविधा देणे, तसेच बाल मृत्यू दर कमी करणे, कुपोषण समस्या सोडवणे, ओके, बाल विकासात वाढ करण्यासाठी या सगळ्या गोष्टींच्या इम्पॉर्टन्ससाठी, महत्वासाठी अंगणवाडींची सुविधा करण्यात आली, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. ओके. बालकांसाठी शिक्षण धोरण 1986. 21व्या शतकात बालकांना शिक्षण देण्यासाठी राजीव गांधींनी 1985 साली नवीन शिक्षण धोरण स्थापन केले, हे आपल्याला माहिती आहे. भारतीय प्राचीन संस्कृतीची ओळख नवीन युवा पिढीला व्हावी हा उद्देश होता. तेव्हाचे शिक्षण मंत्री कृष्णचंद्र पंत यांनी आपला अहवाल त्यावर तयार केला आणि त्यातील 3 मुद्दे महत्वाचे होते. शिक्षण हे माणसाला सुसंस्कृत बनवण्याचे माध्यम आहे, राष्ट्रीय एकता व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा आणि संशोधन व विकास यावर भर असावा. हे वाक्य त्यातल्या त्यात महत्वाचं आहे. जर तुम्हाला विचारलं की हे वाक्य कोणी दिलेलं आहे तर त्याचं उत्तर काय आहे? कृष्णचंद्र पंत. शिक्षण मंत्री जे होते आपले केसी पंत. ओके. त्यांनी हे वाक्य सांगितलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर धोरणे, बाल विकास घडवण्यासाठी पौष्टिक आहार, दिवा देखरेख केंद्र स्थापन करून गरीब व खेडेगावातील मुलांना शाळेत जाऊ शकतील अशी व्यवस्था निर्माण करणे, नवीन शिक्षणात क्रीडेला महत्व असेल. मित्रांनो आता न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे आता राबवण्यात आलेलं आहे. या वर्षापासून ते सगळ्यांना कंपल्सरी पण केलेलं आहे, राईट. मी तुम्हाला सांगू इच्छितो नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्यावर प्रश्न अपेक्षित आहे, मला पण आहे आणि तुम्हाला पण आहे. तर नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याआधी, बरोबर आहे, कोणते कोणते शैक्षणिक धोरण जे होते त्याचे इयर्स मला तुम्ही सांगणार आहात, हेच रिव्हिजन करायचं आपल्याला. करेक्ट. कुठले कुठले शैक्षणिक धोरण आपण राबवले
ते सांगायचंय आणि नंतर मग आपण नवीन एज्युकेशन सिस्टीम जे आहे त्याच्यावर थोडंसं बोलणार आहोत. ऑलराईट. पुढे प्राथमिक शिक्षणाबरोबरच मुलांच्या पालन पोषण व आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. प्राथमिक बाल्यावस्थेतील देखरेख व शिक्षण कार्यक्रम महत्वाचा असेल. त्यानंतर बाल विकास धोरण 2002 हे पण एक राबवण्यात आलंय. यामध्ये महाराष्ट्र शासनाने महिलांप्रमाणेच बाल विकास धोरण 2002 ला जाहीर केले. कधी केलं? बाल विकास धोरण महाराष्ट्राने जाहीर 2002 ला. या धोरणाच्या विकासासाठी रचनाबद्ध, शिस्तबद्ध व नियोजित कार्यक्रम आखण्याचा जाणीवपूर्ण प्रयत्न होता. या धोरणात पुढील तरतुदी करण्यात आल्या. एक, बालकांच्या आरोग्याची काळजी कॉमनच असणार आहे बघा. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, समाजात त्यांचं व्यवस्थित स्थान, बरोबर आहे. त्यानंतर महिला बालकांचे संरक्षण. मोस्टली सगळ्या धोरणांमध्ये याच गोष्टी असतील. एखाद दुसरी गोष्ट इकडे तिकडे असणार आहे. त्यामुळे लक्षात कसं ठेवायचं याच्या मागे जास्त जाऊ नका. फक्त जो वेगळा घटक आहे त्या वर्षाच्या धोरणामध्ये त्याच्यावर फक्त फोकस करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉमनच असणार आहेत. ओके. भारतीय राज्यघटना व बाल कामगारांसंबंधी तरतुदी. याच्यामध्ये कलम 24 तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं, 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात काम करणे किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी सांगितलेली आहे. 1968, 1986, 2020. व्हेरी गुड. त्यानंतर कलम 39(1) मध्ये लहान मुलांचे शोषण, नैतिक व शारीरिक हानीपासून संरक्षण ही तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. कलम 45 मध्ये सर्व लहान मुलांना 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येईल. पण मी कलम 45 मध्ये झालेला बदल तुम्हाला सांगितला. 0 ते 6 वर्ष आणि 6 ते 14 वर्ष. 6 ते 14 वर्ष 21A मध्ये, 0 ते 6 मध्ये कलम 45 हे इथं दुरुस्ती करून घ्या. करेक्ट आहे? लक्षात आलं? हे मुद्दाम लिहिलेले आहे म्हणजे तुम्हाला ते स्ट्राईक व्हावं आणि ते लक्षात राहावं. त्यानंतर भारत सरकारचे बाल कामगारांसंबंधी जे धोरण आहे त्यामध्ये भारत सरकारने बाल कामगारांसंबंधी एक राष्ट्रीय धोरण जाहीर केले. त्या संदर्भात एकूण 10 योजना तयार केल्यात. त्यामध्ये एक उदाहरण इथे दिलंय मी की फिरोदाबादमध्ये येथील काच कारखान्यामध्ये बालमजुरी बंद केली. फटाक्याच्या कारखान्यातील पण बालमजुरी जी आहे त्याच्यावर कडक कारवाई केली गेली. 1987 साली बाल कामगारांना शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी शाळा स्थापन केल्या गेल्यात. बरोबर आहे. त्यानंतर 1993 साली बालमजुरी नष्ट करण्याच्या हेतूने केंद्रीय कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. इसवी सन 2000 पर्यंत घातक उद्योगातील 20 दशलक्ष जे बाल कामगार होते त्यांची सुटका करून त्यांच्या शिक्षणासाठी 850 कोटींची तरतूद केली. आता ती तरतूद आणखी वाढवण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले होते 10 डिसेंबर 1996 रोजी. जनहित याचिकेच्या निकालात सुप्रीम कोर्टात बाल कामगारांच्या कल्याणासाठी भारत सरकारला निर्देश देण्यात आले. उदाहरणार्थ, घातक उद्योगात मुलांना काम करण्यास बंदी, बाल काम कल्याण पुनर्वसन कल्याण निधी उभारणे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचंय. जर एखादा एक व्यक्ती आहे, त्याचं स्वतःचं एक हॉटेल आहे आणि त्याचा मुलगा आहे, बरोबर आहे, तो 14 वर्षाच्या खाली आहे आणि तो त्या हॉटेलात काम करतो, तर याला आपण बाल कामगार म्हणणार का? बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. राईट. प्रश्न समजला की एक व्यक्ती आहे, त्याचा मुलगा आहे, त्या व्यक्तीचं स्वतःचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये तो मुलगा काम करतोय ज्याचं वय 14 वर्षापेक्षा कमी आहे, तर त्याला आपण बाल कामगार म्हणणार का? हो तर का आणि नाही तर का, याचा आन्सर तुम्हाला द्यायचंय. राईट. नेक्स्ट, बालकांच्या संदर्भातील विशेष कायदे आहेत. बालक कायदा 1960 हा आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये बाल विकासासाठी व बालकांचे पालन पोषण योग्यरित्या व्हावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात, निराधार व अपराधी बालकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे, त्याचबरोबर भारतातील केंद्रशासित प्रदेशातील अपराधी बालकांची चौकशी याबाबतच्या तरतुदी असणारा 1960चा बालक कायदा हा आहे. ओके. या कायद्यातच बाल कल्याणाकरता बाल कल्याण मंडळ व बाल न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद आहे. आता आपण बाल न्यायालयाच्या बऱ्याचशा घटना बघितल्यात. जसं निर्भया बलात्कार प्रकरण झालं होतं, त्यावेळेस पण त्यातला एक जो तरुण होता तो 16 वर्षाचाच होता आणि तो बालक या कॅटेगरीमध्ये येत होता. ओके. आणि त्याचं जे प्रकरण होतं ते बाल न्यायालयातच चाललं आणि त्यांनी तिथून त्याला शिक्षेची तरतूद केली. तिथून बरंच म्हणजे त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पुढे आल्यात की 16 वर्षाच्या मुलाला बालक म्हणायचं, 17 वर्षाच्या मुलाला बालक म्हणायचं, किंवा रिसेंटचा आत्ताचा जो पोर्श अपघात प्रकरण आहे त्याच्यामध्ये पण जवळपास सेमच प्रॉब्लेम आहेत. सो
बालक कोणाला म्हणायचं हे पण त्याच्यासाठी कायदा करण्यात आला. बाल न्यायालय कायदा 1986, या कायद्यातील बाल हक्कासंबंधीच्या महत्वाच्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. त्यातला पहिलं, मुलांचा छळ, शोषण व पिळवणूक करणे हा दखलपात्र गुन्हा मानला गेलेला आहे. काय केलंय, हा दखलपात्र गुन्हा मानला गेलेला आहे. ओके, त्याला वेतन नाही मिळत म्हणून त्याला मानायचं नाही. ओके, पालकांना व्यवसाय मदत करणे बरोबर, त्याला आपण बाल कामगार म्हणणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलेलं आहे. स्कूलिंग करून करत असेल तर बाल कामगार नाही. ओके, स्कूलिंग हा प्रकार त्याच्यामध्ये नाहीये, कारण तो घरच्या व्यवसायात मदत करतोय म्हणून आपण त्याला बाल कामगार म्हणू शकत नाही. ओके, शाळा वगैरे तो करतच असणार, नसेल पण करत, त्याला वेतन मिळत नाहीये त्याचं, बरोबर आहे. शोषण, बाल शोषण पण म्हणू शकत नाही आपण त्याला, कारण तो त्याचं स्वतःचं काम करतोय. आज ना उद्या ते त्याच्याकडे, आपण ते म्हणतो ना बाब, एक असतं नॉलेज आणि एक असतं स्किल, बरोबर आहे. नॉलेज आणि स्किल याच्यामध्ये फरक काय मित्रांनो, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये लगेच समजेल. समजा तुम्हाला तुम्ही 50 ठिकाणी कोर्स केलेत, IIM मधून केलेत, IIT मधून केलेत, की स्विमिंग कसं करावं, बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळे पुस्तकं वाचले, स्विमिंग म्हणजे पोहायचं कसं, तुम्ही सगळे पुस्तकं वाचलेत, सगळ्या थेरीज केल्यात, सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळे स्ट्रोक माहिती आहेत तुम्हाला, बटरफ्लाय स्ट्रोक काय, बॅक स्ट्रोक काय, सगळं माहिती आहे तुम्हाला. तुम्ही त्याची परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये तुम्ही 100 पैकी 98% मिळवलेत त्या परीक्षेमध्ये. ओके, आणि तुमच्या घराजवळ एक विहीर आहे. आता तुमच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे ना, तुमच्याकडे नॉलेज तर आहे, स्विमिंग संदर्भात तुम्हाला सगळं माहिती आहे. स्ट्रोक काय आहेत, कसं आहेत, कसं करायचं, काय करायचं, थेरी कोणत्या आहेत, फोर्स काय असतो. ओके, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. साऊंड येत नाहीये? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? एकदा क्लिअर करा. हॅलो, आवाज येतोय? ओके ओके, ठीक आहे. सो तुमच्याकडे सगळं नॉलेज तर आलंय त्याच्या बाबतीत, राईट. मग त्या नॉलेजच्या आधारावर तुम्ही एखाद्या विहिरीमध्ये, जी 100 फूट खोल आहे, त्या विहिरीत तुम्ही उडी मारणार का? नाही मारणार ना. का नाही मारणार मित्रांनो? साधी सिंपल गोष्ट आहे, की तुम्हाला थेरॉटिकल सगळं माहिती आहे, पण तुम्ही कधी स्वतः जाऊन तिथे स्विम केलंय का? कधी पोहायला गेलायत का तुम्ही? तर नाही. नॉलेज आणि स्किल यामधला हाच फरक आहे. आणि त्यासाठीच बालक जे असतात कमी वयामध्ये, मुलांना सगळ्या गोष्टी शिकवण्याचं कारण जे आहे ते तेच आहे, की एका एज पर्यंत नॉलेज घ्यायचं. तुम्ही अभ्यास करताना पण ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला बरेच मुलं मला सांगतात, की सर आम्हाला अभ्यासाला खर 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 अभ्यासाला आमचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा आमचं अभ्यासामध्ये मन होत नाही, आम्हाला जास्त वेळ बसलं जात नाही. कारण का? तुमचा प्रयत्न आहे ना फक्त नॉलेज घेण्याच्या दृष्टिकोनातून आहे. काय आहे? नॉलेज घेण्याच्या दृष्टिकोनातून आहे. तुम्ही हा विचार कधीच केला नाही, की जर मी बाल न्यायालय कायदा 1986 वाचतोय, तर त्याचा उपयोग मला कुठे होईल, मी अधिकारी झाल्यानंतर या कायद्याचा फायदा काय होईल, असं जर तुम्ही वाचलं ना, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायची पण गरज पडणार नाही. तुमच्या ऑटोमॅटिक ते लक्षात राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, बरोबर आहे. मुलांचा छळ, शोषण, पिळवणूक करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. या कायद्याची अंमलबजावणी विशेषतः अनाथ, दुर्लक्षित, टाकून दिलेल्या, वाईट मार्गाला लागलेल्या मुलांसाठी केली जाते. दुर्लक्षित बालक व बाल गुन्हेगारांना समुपदेशन करून त्यांचे आवश्यक ते संरक्षण देणे व पुनर्वसनाची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. बाल गुन्हेगारीची कारणे शोधून त्यावर मार्ग काढणे, बाल न्यायालय मुलांच्या मनावर आघात होऊ नये त्यासाठी पोलीस, वकील, न्यायाधीश हे सर्व साध्या वेशात राहतील अशी तरतूद पण बाल न्यायालयामध्ये करण्यात आली. कारण काय होतं, की लहान मुलं जे आहेत, एखादी गोष्ट त्यांच्याकडून, लहान मुलांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की एखादी गोष्ट त्यांच्याकडून नकळत किंवा चुकीने घडते, बरोबर आहे, आणि पण त्यांचा परिणाम त्याच्यावर जर त्यांना शिक्षा दिली किंवा काय केलं, तर तो खूप लॉंग लास्टिंग राहतो, तो बऱ्याच काळापर्यंत तो परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सर्व साध्या वेशात राहतील, पोलीस असतील, वकील असतील किंवा न्यायाधीश असतील, अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. नंतर मुंबईत बाल सुधार कायदा 1948 ला पास केला होता. बाल गुन्हेगारी हे गुन्हेगारी वातावरणापासून दूर व्हावेत, त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून या कायद्यानुसार बाल गुन्हेगारांना तुरुंगात न ठेवता सुधारगृहात ठेवण्याची तरतूद आहे. शिवाय बाल गुन्हेगारास फाशी, जन्मठेप या शिक्षा करता येत
नाहीत. हा 1948चा कायदा होता. आपण भारतीय कारखाना कायदा 1948ला बघितला. त्या कायद्यामध्ये बालकांसंदर्भातल्या काय तरतुदी आहेत, बाल हक्क व बाल कल्याण विषयक तरतुदी काय आहेत? तर या कायद्यानुसार वय वर्ष 15च्या आतील मुलास बालक म्हणून संबोधण्यात येईल, ही व्याख्या त्याच्यामध्ये दिलेली आहे. वय वर्ष 14च्या आतील मुलास कारखान्यात कामावर ठेवता येणार नाही. 14 वय पूर्ण झालेल्या मुलास कामावर ठेवण्यास योग्यता प्रमाणपत्र त्या व्यवस्थापकाकडे असावे लागते. 14 वर्ष पूर्ण झाले आहे पण 15 वर्षाच्या आतील असेल तर त्याला दिवसातून 4.5 तासापेक्षा जास्त वेळ कामावर ठेवता येणार नाही. या सगळ्या तरतुदी भारतीय कारखाना कायदा 1948 मध्ये करण्यात आलेल्या आहे. ओके, नेक्स्ट. या वयातील मुलांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कामावर ठेवता येणार नाही, ही पण एक महत्वाची तरतूद आहे. तसेच धोक्याच्या व अवघड कामावर बालकामगार ठेवता येणार नाही. आता तर ते आपण हजार्डस इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, ज्या धोक्याच्या आहेत त्या इंडस्ट्रीज मध्ये बालकामगारांना पूर्णपणे बंदी केलेली आहे. बाल कामगार निर्मूलनासाठी कायदा 1988 ला स्थापन करण्यात आला. या कायद्यातील तरतुदी काय आहेत? तर वय 14 पेक्षा कमी असणाऱ्या मुलांना विशेष प्रकारच्या कार्यात कामावर ठेवणे निषेधात्मक असेल, म्हणजे त्यांना ठेवता येणार नाही. भारतात बालकांच्या हक्क व संरक्षणासंबंधीचे विविध कायदे करण्यात आले. या कायद्यातील बालक व्याख्येत एकरूपता आणणे, कारण प्रत्येक कायदा जो करण्यात आला बालकाचा, कोणी 14 वर्ष वय सांगितलं, कोणी 15 वर्ष सांगितलं, कोणी 16 वर्ष सांगितलं, राईट. मग त्याच्यामध्ये एकरूपता आणणे हा 1988च्या कायद्याचा महत्वाचा उद्दिष्ट होतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हिंदू अज्ञान संरक्षण कायदा 1956, या कायद्यानुसार अज्ञान मुला मुलींच्या आई वडील या दोघांचाही मृत्यू झालाच, म्हणजे ज्या मुलाला समज नाहीये, तो बालक आहे, त्याचं सांभाळ व संपत्तीचे संरक्षण न्यायालय करेल अशी तरतूद करण्यात आली होती. कोण करेल? न्यायालय संरक्षण करेल. हा 1956चा कायदा होता, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, न्यायालयाच्या परवानगीशिवाय संबंधित मुला मुलींची संपत्ती विकता येणार नाही अशी तरतूद या कायद्याने केलेली आहे. कारण काय होतं, आई वडील जर दोघं नसतील आणि लहान मुलं असतील तर मग आपले जे नातेवाईक जे आहेत, ओके, आपण नातेवाईकच म्हणायला पाहिजे, जे आपल्या कधीच चांगल्यावर नसतात, थोडक्यात जोक्स अबाउट, काहींचे असतील पण त्यांनी सर असं काय म्हणतात, पण मोस्ट ऑफ द टाइम पण नातेवाईकांचा एक फायदा असा असतो की ते तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर जाण्यासाठी मदत करतात, कारण ते असं बोलत असतात जे तुम्हाला लागत असतं आणि त्यानुसार तुम्ही काम करत असतात. त्यामुळे नातेवाईक असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी हिंदू अज्ञान संरक्षण कायदा जो आहे 1956 मध्ये, यामध्ये तो बालक त्याचे जर आई वडील वारले असतील तर त्याच्या संपत्तीचे संरक्षण हे न्यायालय करेल आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय कुठलीही संपत्ती विकता येणार नाही अशी तरतूद त्याच्यामध्ये केली आहे. त्यानंतर बाल न्यायालय, मुलांची देखभाल व संरक्षण अधिनियम 2000, ओके, जो राष्ट्रीय बाल कायदा 1986 ला जो झाला, त्या आधारे उपेक्षित व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लहान मुलांची देखभाल, संरक्षण, उपचार, विकास व पुनर्वसनाच्या संदर्भात हा कायदा करण्यात आला. या कायद्यातील तरतुदी काय त्या बघूया. देशातील सर्व बालकांना समान न्याय व हक्क प्राप्त व्हावेत यासाठी समान कायद्याची निर्मिती करणे. त्यानंतर मुलांना त्यांच्या हक्कांचा जर कोणी भंग केला तर त्याला न्याय प्राप्त करून देण्यासाठीचे निकष जे असतील ते निश्चित करणे. त्यानुसार बाल गुन्हेगारी निर्मूलनाकरता निश्चित उपाययोजना करणे. कोणतेही मूल जे असेल ते तुरुंग किंवा पोलीस यांच्या ताब्यात जाणार नाही याची दक्षता घेणे. बाल विकासासंबंधी स्वयंसंस्थांची जी जबाबदारी आहे, त्याची भूमिका जी आहे, त्याचे कार्यक्षेत्र जे आहे ते सगळे निश्चित करणे. त्यानंतर मुलांची देखभाल, संरक्षण, विकास, पुनर्वसन, ओके, आणि यासाठी जे आवश्यक उपाय आहेत ते योजने. या कायद्यानुसार बाल गुन्हेगारांना निरीक्षण गृहात ठेवण्याची तरतूद केलेली आहे. तसेच या अधिनियमानुसार बाल गुन्हेगारांचे नाव, फोटो सार्वजनिक स्वरूपात प्रसिद्ध करता येणार नाही. तुम्ही मला सांगा, न्यूजपेपर मध्ये तुम्ही आतापर्यंत एकाही 17 किंवा 18 वर्षाच्या खालच्या मुलाचा, मुलीचा फोटो बाल गुन्हेगार म्हणून बघितला आहे का? किंवा कुठल्या सोशल मीडियावर तुम्ही बघितला आहे का, जे पोलिसांकडून, जे गव्हर्नमेंट कडून शेअर झाले तसं म्हणून? कारण का, त्याच्यासाठी कायदा अधिनियम जो आहे मुलांची देखभाल आणि संरक्षण अधिनियम 2000 हा या ठिकाणी लागू होतो, गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बाल हक्क संरक्षण कायदा 2005, ओके, बालकाच्या सर्वांगीण विकासाकरता त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, योग्य अंमलबजावणी व्हावी याकरता बाल हक्क संरक्षण कायदा या आयोगाची निर्मिती करण्यात आली. या आयोगात एक अध्यक्ष, 6 सदस्य असावेत. सर्व सदस्य या स्त्रिया असाव्यात, हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. त्यांची नियुक्ती केंद्र शासन करते, हा पण महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. ओके, बाल हक्क संरक्षण कायदा आयोग जो आहे
त्याच्यामध्ये एक अध्यक्ष असावा, 6 सदस्य असावेत. 6 सदस्य या सर्व सदस्य ज्या आहेत या स्त्रिया असाव्यात. त्यांची नियुक्ती केंद्र शासन करत असते. मग आयोगाकडून कुठली कार्य पार पडली जातात तर बालकांच्या सुरक्षितेसंबंधी, त्याच्या संबंधी ज्या तरतुदी करण्यात आलेल्या त्याची अंमलबजावणी करणे, बालकांचे संरक्षण, त्यांच्या गरजा त्याच्याकडे लक्ष देणे, बाल हक्कांच्या संदर्भात बदलत्या परिस्थिती आणि ज्या समस्या आहेत त्याच्यावर संशोधन करणे, बाल हक्कांच्या जनजागृतीसाठी प्रोत्साहनासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, बाल हक्कांच्या उल्लंघनाबाबत घटनांचा शोध घेऊन त्याबाबतच्या शिफारशी शासनाला करणे, या महत्वाच्या घटना याच्यामध्ये केल्या जातात किंवा बघितल्या जातात. त्यानंतर पुढे जर बघितलं मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काचा कायदा 2010, यामध्ये आपण ऑलरेडी बघितलं. या कायद्यानुसार बाल हक्क व बाल विकासाशी संबंधित तरतुदी काय ते बघूया. वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य केले. याच्यासाठी आपण आर्टिकल 21A हे बघितलंय ऑलरेडी, बरोबर आहे. आर्टिकल 21A हे बघितलंय. या वयोगटातील कोणत्याही मुलास प्रवेश नाकारता येणार नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलास शाळेतून काढता येणार नाही. इयत्ता 1ली ते 8वी मुलांना नापास करता येणार नाही. याच्यावर अजून चर्चा, आता याच्यामध्ये थोडेसे बदल करण्यात आले, पण नापास करता येणार नाही. शासनाने दुर्बल व वंचित घटकांच्या मुलाबाबत भेदभाव करू नये. शाळेत 25% जागा या दुर्बल व वंचित मुलांसाठी ठेवल्या जाव्यात. त्याच्यासाठी आपण तुम्ही सगळे लोक जे आहेत ते RTEचा फॉर्म भरतात बघा, राईट टू एज्युकेशनचा. RTE, राईट टू एज्युकेशन. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये 25% जागा ज्या आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या आहेत. गरीब किंवा वंचित, त्यांची परिस्थिती नाही त्या मोठ्या शाळांमध्ये शिकण्याची, त्याच्यासाठी 25% जागा या कंपल्सरी तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार आवश्यक मुलास विशेष शिक्षण द्यावे. मुलांना भीती, चिंता, अपघातापासून दूर ठेवावे. त्यानुसार सर्वांगीण विकासाचा अभ्यासक्रम द्यावा. बाल हक्क संरक्षण कायदा 2005 नुसार बाल हक्कांच्या संरक्षणासाठी स्थापित राष्ट्रीय व राज्य आयोगाचे शिक्षणाचे हक्क, कायद्याने दिलेल्या बाल हक्कांचे संरक्षण करावे. या सगळ्या तरतुदी मोफत व सक्तीचा जो शिक्षणाच्या हक्काचा कायदा आहे 2010 त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, किती आवर्स चालणार आहे लेक्चर मित्रांनो? मॅक्झिमम आपल्याला कव्हर करायचं आहे, तर आपण रात्री 8 पर्यंतही घेणार आहोत, पण ते ब्रेक मध्ये घेणार आहोत, बरोबर आहे. सो कंटिन्युएशन मध्ये तुम्हालाही बोर होईल, माझी पण कॅपॅसिटी नसणार आहे. सो आपण मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक वगैरे घेऊन आपण रात्री 8 पर्यंत आज ते घ्यायचंय आणि उद्या ते वेळेवर सुरू होईल आपलं अजून, ठीक आहे. त्यानंतर बाल गुन्हेगारांसाठी, बाल व कामगारांसाठी इतर कायदे आहेत ते पुढील प्रमाणे. सुधारगृह कायदा 1897, औद्योगिक कायदा 1981, 1990, बाल कामगार वेट बिगार प्रतिबंध कायदा, मळे कामगार कायदा 1951, खाण कामगार कायदा 1952, बोस्टल स्कूल कायदे 1965च्या आसपास काहीतरी आहेत ते. बोस्टल स्कूल कायदे मी ऑलरेडी कव्हर केलेले आहेत आपल्या बॅच मध्ये, एकदा चेक करून घ्याल फक्त ते. ओके, मग हे सगळ्यांचे बाल हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे कायदे अस्तित्वात आले असं आपण म्हणू शकतो. ओके, हे प्रश्न आहेत तुमच्यासाठी, हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तोपर्यंत मी पाणी पितो. आंतरराष्ट्रीय बाल वर्ष कोणत्या वर्षी साजरे केले गेले? भारतात राष्ट्रीय बाल नीती आयोगाने 1951ला कशाची स्थापना केली? बालक कायदा केव्हा अस्तित्वात आला? 2005 साली बालकांसाठी कोणता विशेष कायदा अस्तित्वात आला? जे आतापर्यंत आपण बघितले त्याचे आन्सर्स द्यायचे तुम्हाला. ओके, काय काय आले आन्सर? 1979, 1979, 1990. ओके, आंतरराष्ट्रीय बाल वर्ष 1990 आहे. 1989 बालक कायदा 1960. ओके, व्हेरी गुड. ओके, बालक कायदा जो बालक वर्ष जे होतं आंतरराष्ट्रीय बालक वर्ष ते 1979ला होतं मित्रांनो. आणि कन्या वर्ष कधी होतं? कधी होतं सांगा?
मेसेज करा पटापट, म्हणजे तुम्ही आहेत माझ्याबरोबर हे मला कळेल, नाहीतर मी एकटाच बडबड करतोय इकडे, असं नको व्हायला. ओके, 1990 करेक्ट, गुड. 1990 करेक्ट. ओके, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आली पाहिजेत. ओके, फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर काय मित्रांनो? फर्स्ट वालं, आंतरराष्ट्रीय बालवर्ष 1979 आलंय सगळ्यांचं, राईट. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय होता? राष्ट्रीय बाल नीती आयोगाने 1951ला कशाची स्थापना केली? कशाची स्थापना केली सांगा बरं. त्याचं बाल नीती आयोग नाही, नियोजन मंडळाची स्थापना केलेली मित्रांनो, लक्षात घ्या तिथं नियोजन मंडळ असेल, बरोबर आहे. सेकंडचा आन्सर. तिसरं, बालक कायदा केव्हा अस्तित्वात आला? 1960. बऱ्याच मुलांनी बरोबर उत्तर दिलं आहे, राईट. आणि लास्ट जे आन्सर आहे ते काय आहे? 2005 साठी बालकांसाठी कोणता विशेष कायदा अस्तित्वात आला? तर बाल हक्क संरक्षण कायदा. व्हेरी गुड दिशा, बाल हक्क संरक्षण अधिनियम, बरोबर, ग्रेट. ओके, सो आपण दोन कायदे बघितलेत, आपण दोन याचे संपूर्ण कायदे बघितलेत जवळपास आपण, कामगार आणि बाल कामगार. आता पुढचं आपल्याला कल्याण बघायचं आहे ते महिला. ओके, महिला कल्याण होणं आवश्यक आहे. हे संपल्यानंतर, महिला कल्याण संपल्यानंतर आपण एक 10 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत, राईट. ते जेव्हा संपेल तेव्हा, आता किती वाजलेत? साधारण 11:15 वाजलेत. समजा पुढच्या अर्ध्या तासात जर हे संपलं तर 12:15ला आपण ब्रेक घेणार आणि 12:30ला परत लगेच सुरू करणार. 12:30 ते 1:30 एक तास आपण सेशन घेणार. 1:30 वाजता तुम्हाला लंच ब्रेक देतो. ओके, 1:30 ते 2:15 पर्यंत लंच ब्रेक राहील तुमचा, आणि परत मग 2:15ला आपलं लेक्चर पुढे चालू होईल, तर ते साधारण 4:30 पर्यंत चालू. ठीक आहे आजचं. ओके, 4:30ला परत 15 मिनिटाचा ब्रेक होईल. ओके, 4:45ला 4:45ला जे लेक्चर चालू होईल तुमचं, तर ते साधारण 7 वाजेपर्यंत चालेल. ओके, त्यानुसार आपण थोडंसं टायमिंग मध्ये मागे पुढे करू शकतो, आणि त्यानंतर परत ब्रेक घेऊन आपण पुढे 1 तास आणखी एक्सटेंड करूया. ओके, तुम्हाला जे आहे त्या सगळ्या लेक्चर्सचे नोटिफिकेशन पण येत राहील, त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष द्या. ओके, बाल हक्क संरक्षण कायदा, बरोबर प्रिया. एसेन्शियल बाल हक्क संरक्षण कायदा, बरोबर. ज्ञानेश्वर स्टॉप झाले आहे, दिसत नाही, तुम्ही रिफ्रेश करा, इकडे चालू आहे. संचिता चिले, संचिता 1979 एकदम बरोबर. साधना 1979 बरोबर. दिशा बाल हक्क बरोबर. स्मिता 1979 1990 बरोबर. मनोज 1990 बरोबर. बालकन्या वर्षाचं सांगत असेल तर 1990 बरोबर. 1960 बाल हक्क संरक्षण कायदा नाही, बाल हक्क संरक्षण कायदा 2005, आणि 1901ला बाल कायदा 1951ला संचिता नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे, ते एकदा चेक करा. ठीक आहे, स्टॉप होत आहे. ओके, सो थोडंसं रिफ्रेश करा. चालू आहे, कारण माझ्या इथे चालू आहे, मला दिसतंय. माझ्या इथे झालं तर मी सांगेल की स्टॉप झालंय, तो मे बी थोडासा रेंजचा इश्यू असू शकतो, नो प्रॉब्लेम. सो महिला कल्याणाला सुरुवात करूया आपण मित्रांनो. होप सो तुम्हाला बाल कामगार आणि कामगार यांच्या कायद्यांमधला फरक झालं. ओके, महिला कल्याण झालं की 30 मिनिटं द्या सर. ओके, ऍक्च्युली काय ब्रेक जो आहे तो आपण 1:30 वाजता द्यायचं ठरवलंय, तर 1:30 वाजेपर्यंत मेस चालू असेल असं मला वाटतं. मग 1:30 पासून पुढे 45 मिनिटं ब्रेक आहे. 30 मिनिटात जेवण करून या, 15 मिनिटं झोपून घ्या हवं तर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, सो सुरू करूया. ओके, आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही महिलांची आहे. ओके, आणि याचे जर गांभीर्य लक्षात घेतलं तर महिलांना अजून पण तेवढे अधिकार आपल्याकडून दिले जात नाही, आणि त्यामुळेच महिलांच्या सबलीकरणाचा विचार होऊ लागला. खरं तर बघायला गेलं तर 1975ला जागतिक महिला वर्ष स्थापन करण्यात आलं. म्हणजे कधी?
1975 ला जागतिक महिला वर्ष हे स्थापन केलं गेलं. महिला विकासाला एक दिशा मिळावी, परंतु स्त्री एक मानव समाजाची घटक म्हणून तिलाही मूलभूत हक्क आहेतच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण ते हक्क देत नाही. जर देशाचा विकास करत असो आणि आपण जर अर्धी लोकसंख्या जी आहे त्याचा विचार करत नसणार, तर आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे, देशाचं जे काय म्हणतात उत्पन्नाची जी साधनं आहेत, ती काय होणार तुमची तेवढ्या प्रमाणात डेव्हलप होऊ शकणार नाही. तो विकास आपल्याला घडवता येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर एक मानव समाजाची घटक म्हणून तिलाही मूलभूत हक्क आहेत. ओके. मग ते हे करत असताना, हा विकास करत असताना महिला विकासाबाबत धोरणे आणि योजना आखल्या गेल्या पाहिजेत. राईट. त्यांचे अस्तित्व, त्यांचे स्त्री अत्याचारावर निर्माण झालेल्या कायद्यांचा अभ्यास करणे आपल्याला काय होईल, सोपं होईल. म्हणजे महिला त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, ओके, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कडून असणारा सपोर्ट, राईट, आणि त्यासोबतच आपण म्हणू शकतो त्यांच्यासाठी केलेले कायदे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. राईट. भारतीय राज्यघटनेमध्ये महिलांचे हक्क कुठल्या कुठल्या कायद्यामध्ये, बघा मित्रांनो, हे जरी महिला कल्याण असलं ना, तरी मी यामध्ये राज्यघटनेला पण टच करतो. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, किंवा आपण हे जे सगळं बघतोय 1950 वगैरे, हा इतिहासाचा पार्ट आहे. राईट. हा काय आहे, इतिहास, पण हा बघणं गरजेचं आहे. त्यामुळे दोघं तिघं सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये कंबाईन करतो, त्याच्याशी संबंधित फक्त. ओके. भारतीय घटनेने महिला विकास व संरक्षणाबाबत असलेले हक्क 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले. तर ते पुढील प्रमाणे कलम 14 मध्ये हक्क दिलेले आहेत. ओके. कलम 14 मध्ये राजकारण, अर्थकारण, समाजकारण यात महिलांना समान हक्क व संधी, तसेच कायद्यापुढे समानता. कलम 14 काय, राईट टू इक्वॅलिटी. कशाबद्दल बोलतोय आपण, राईट टू इक्वॅलिटी. मग त्याच्यामध्ये सगळ्यांना समान हक्क आणि समान संधी आणि कायद्यापुढे सगळे समान, ही त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. कलम 15.1 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग यानुसार समानतेची गोष्ट केलेली आहे. कलम 15.3 मध्ये शासकीय योजना व कार्यक्रम यात समानता आणण्याची गोष्ट केली आहे. कलम 16 मध्ये नोकरीची समान संधी सांगण्यात आलेली आहे स्त्री आणि पुरुषांना. कलम 39 मध्ये जगण्याचा समान अधिकार सांगण्यात आलेला आहे. कलम 39 मध्ये समान कामासाठी समान वेतन, हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. कलम 39 जगण्याचा समान अधिकार. कलम 39 समान कामासाठी समान वेतन. कलम 42 कामाच्या ठिकाणी मानवतेची वागणूक आणि प्रसूती काळामध्ये सवलती, हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 243(3) याच्यामध्ये पंचायत मध्ये महिलांना 33% राखीव जागा सांगण्यात आलेल्या आहे. कुठल्या कलमात आहे मित्रांनो, कलम 243(3) याच्यामध्ये पंचायतीमध्ये महिलांना 33% राखीव जागा सांगण्यात आलेल्या आहेत. कलम 343 यामध्ये महानगरपालिकेत महिलांना 33% जागा राखीव सांगण्यात आलेल्या आहेत. कलम 343, हे 243 आणि 343 याच्यात कन्फ्युज होऊ नका, हे महत्वाचे आहेत. ओके. वरील सर्व कलमानुसार स्त्रियांना समान दर्जा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी बाबत हक्क दिलेत. स्त्री पुरुष दोघांना त्यांच्या समान हक्कांची, समानतेची, मानवतेची जाणीवपूर्वक योजना केली. महिला कल्याणासाठी विविध प्रकारची धोरणे व योजना राबवण्यात आल्या आहेत, असं आपण म्हणू शकतो. पंचवार्षिक योजनेतील महिलांसाठीच्या योजना, पंचवार्षिक ज्या योजना झाल्यात आपल्याला फक्त काय बघायचंय की पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, याच्यामध्ये महिलांच्या संदर्भात काय काय तरतुदी केलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके. ऑलराईट. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 1953 साली केंद्रीय समाज कल्याण परिषद स्थापन झाली. कधी झाली आहे? 1953 साली केंद्रीय समाज कल्याण परिषद स्थापन झाली. त्याचे मुख्य उद्दिष्ट हे समाज कल्याण, महिला, मुले व समाजातील कनिष्ठ स्तरातील लोकांचा विकास करणे हा होता. विविध पंचवार्षिक योजनांच्या द्वारे महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना आखल्या गेल्यात. त्यातली पहिली पंचवार्षिक योजना आहे 1951 ते 56. याच्यातली जी महत्वाची तरतूद होती, योजना खूप मोठी आहे ती, त्यातली महत्वाची जी तरतूद आहे ती काय आहे, प्रसूती आणि मुलांच्या आरोग्यासाठी केंद्र उघडणे व कुटुंब नियोजनाची व्यवस्था करणे, ही महत्वाची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर आपण बघितलं तर महिलांना प्रसूती अवस्थेत सुरक्षितता आणि लहान मुलांना पाळणा घर याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तिसरी जी पंचवार्षिक योजना आहे
1961 ते 66 मध्ये यामध्ये महिलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष, तसेच गावात बाल कल्याण केंद्र व महिलांना आरोग्य शिक्षण याची तरतूद करण्यात आली. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना जी आहे त्यामध्ये शिक्षण, आरोग्य व कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम हे त्यामध्ये राबवण्यात आले. नंतर पाचवी जी पंचवार्षिक योजना आहे त्यामध्ये कामावर जाणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षितता ही तरतूद करण्यात आली. सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये महिलांना रोजगार मिळावा, आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी विशेष भर दिला गेला. म्हणजे ही योजना लक्षात ठेवायची आणि त्याचा उद्दिष्ट काय होतं महिलांसंदर्भातलं ते लक्षात ठेवायचं. मॅच द पेअर्स मध्ये तुम्हाला येऊ शकतं. कशामध्ये येऊ शकतं? मॅच द पेअर्स, जोड्या लावा मध्ये तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे लक्षात घ्या. त्यामुळे सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये महिलांना रोजगार मिळावा, आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी विशेष भर दिला गेला. बरोबर आहे. त्यानंतर सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये महिलांना स्वतःबद्दल अधिक आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून अधिकार देण्यात आले. आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये लिंगभेद निवारण संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. लक्षात घ्या. कुठे? शेवटचे 4 तर तुम्हाला लक्षात ठेवायचे ते महत्वाचे आहेत. नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये शासकीय योजनेत किमान 30% नियुक्ती, 30% नियुक्ती ते सांगण्यात आलं. 10वी पंचवार्षिक योजना महिला विकास योजना व जेंडर बजेटिंग संकल्पना. जेंडर बजेटिंग म्हणजे काय? जो पण बजेट तुम्ही करतायत त्याच्यामध्ये महिलांना किती पर्सेंटेज दिलेत आणि पुरुषांना किती पर्सेंट दिले आहे. ऑलराईट. सो त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990. यामध्ये सन 1990 हा अधिनियम संसदेत संमत होऊन त्यावर राष्ट्रपतींची मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार 31 जानेवारी 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाला न्यायालयासारखे अधिकार, बरोबर आहे, असून 3 वर्षाचा कालखंड असतो. कशाला? राष्ट्रीय महिला आयोग याला न्यायालयासारखे अधिकार आहेत आणि त्याला 3 वर्षाचा कालखंड असतो. राईट. या आयोगात एक अध्यक्ष, 5 सदस्य आणि एक सचिव असतो. या आयोगात एक अध्यक्ष, 5 सदस्य आणि एक सचिव असतो. या आयोगाची कार्य, प्रमुख कार्य म्हणजे काय ते लक्षात ठेवा. महत्वाचे पॉइंट्स आहेत जे मी अंडरलाईन केलेत. राईट. यांचं काम काय आहे? महिला संरक्षणाच्या कायद्याचे परीक्षण करणे, कायद्यात त्रुटी असेल तर दुरुस्ती सुचवणे, त्यानंतर कायदेशीर मदतीचा आढावा घेणे, अंमलबजावणीची शासनास सूचना करणे, महिला अत्याचाराच्या चौकशीचा पाठपुरावा करणे, सुधारगृह कारागृहातील स्त्रियांची स्थिती पाहणे, तसेच महिला विकास कार्यक्रमामध्ये सहभागी होणे इत्यादी कार्य तुमचे राष्ट्रीय महिला आयोगाकडे आहेत. महिला धोरण 2001 ला राबवण्यात आलं. त्याचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते काय? महिलांच्या विकासासाठी व स्वावलंबनासाठी महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण धोरण 2001 ला स्थापन झालं हे आपण म्हणू शकतो. ओके. महिलांविषयक काही विशेष कायदे आहेत जे आधीपासून आपल्याला बघायचे, जे आपण बघितलेत पण मी फक्त एकदा रिवाइज करतोय तुम्हाला ते सगळे. भारतात महिलांसंबंधी अनेक कायदे करण्यात आले. ते पुढील प्रमाणे. महिलांच्या संरक्षणासाठी व त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायातून त्यांना वाचवण्यासाठी हे कायदे अतिशय उपयुक्त पडतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील महिलांविषयक कायदे, सती प्रथा बंदी कायदा 1829. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर राजाराम मोहन राय आणि विल्यम बेंटिक यांच्या काय म्हणतात विशेष प्रयत्नातून 1829 ला सती प्रथा बंदी कायदा जो कलम 17 होता त्याच्यामधला तो अस्तित्वात आला. पती निधनानंतर विधवा स्त्रीला जगण्याचा अधिकार नव्हता. तिला तिच्या पतीच्या चितेवरच जिवंत जाळले जात असे. या कायद्यानुसार स्त्रीला पती निधनानंतर सती जाणे, स्त्रीला सती जाण्यास भाग पाडणे, प्रवृत्त करणे इत्यादी कृत्य बेकायदेशीर ठरवून ही प्रथा कायद्याने बंद केली. आणि ही थोडी ऍक्च्युली खरंच विचित्र प्रथा होती. प्रेमापोटी जाणं वेगळी गोष्ट आहे. आणि त्यानंतर काय झालं की प्रेमापोटी जात असताना पण समाजाकडून मग नंतर ती प्रथा पडली आणि त्यातून त्यांना कायमस्वरूपी टाकण्यात आलं. ज्यांची इच्छा नसेल त्यांना पण सती जाण्यास भाग पाडण्यात आलं. या सगळ्या गोष्टी 1829 चा जो कायदा होता त्यानुसार काय केल्यात? तुमच्या बंद केल्यात आणि त्या कायद्याने बंद झाल्यात. राईट. नेक्स्ट, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856. पती निधनानंतर, आता हा इतिहासाचाच भाग आहे मित्रांनो, पती निधनानंतर सती जाणे किंवा विधवेचे जीवन जगावे लागत असे. विधवेचे जीवन म्हणजे अपशकुनी, वेदनामय, अपमान, छळ यांनी भरलेले असे.
इसवी सन 1856 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नातून विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा करण्यात आला. या कायद्याने विधवा पुनर्विवाहाबाबत असलेले शास्त्राचे अडथळे दूर करण्यासाठी मदत केली आणि स्वतः ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुद्धा एका विधवेसोबत विवाह केला आणि त्यातून त्याची सुरुवात झाली. कारण आपल्याकडे काय होतं, आपला समाज जो होता हिंदू समाज किंवा तत्कालीन समाज आपण त्याला म्हणू शकतो, हा अनेक चुकीच्या रूढी प्रथा परंपरांनी भरलेला होता आणि हा समाज जो आहे हा प्रोग्रेसिव्ह आहे, भविष्याचा विचार करणार. त्यामुळे हिंदू समाजामध्ये अनेक वेळाला तुम्हाला अनेक सुधारणा झालेल्या दिसून येतात आणि त्या अतिशय महत्वाच्या असतात. राईट. नंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा 1872, 1921, 1929, 1978. बरोबर आहे. आपल्याकडे माहिती तुम्हाला की मुला मुलींचे जे लग्न होतं ते साधारण ते 5 वर्ष 6 वर्षाचे असतील त्याच वेळेस लग्न लावण्याची प्रथा आपल्याकडे होती. बालविवाह काही ठिकाणी तर अशी होती की मुलगा किंवा मुलगी जन्माला आले का पाळण्यातच त्यांचं लग्न लावून दिलं जात होतं. राईट. सो त्याच्यातून काय होतं की महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न पुढे जाऊन निर्माण झाले आणि त्याला बंदी घालावी यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा पहिला आला तो 1872 त्यात सुधारणा झाली 1921 त्यात सुधारणा झाली 1929 आणि स्वातंत्र्यानंतर सुधारणा होऊन तो झाला 1978 कायदा. या 1978 कायद्यामध्ये भारतात जर बघितलं आपण तर बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. मुला मुलींची अगदी 6व्या-7व्या वर्षी लग्न होत असे आपण बघितलं आणि त्यामुळे 1872 पहिला कायदा अस्तित्वात आला आणि त्यामध्ये त्या कायद्यामध्ये मुलीचं 14 आणि मुलाचं 18 हे वय निश्चित करण्यात आलं. आता 1978 स्वतंत्र भारतामध्ये या संबंधी कायद्यामध्ये बदल केले आणि त्यानुसार मुलाचं वय आता सध्या जे आहे ते किती आहे, लग्नाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं किती आहे 18 वर्ष. म्हणजे जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची पूर्ण होत नाही आणि मुलगा 21 वर्षाचा पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे असतील बरोबर आहे प्रेमात वेडे झालेले तर त्यांना थोडा कायदा सांगा आणि त्यांना जागेवर आणा. ओके. आणि जे वयोमर्यादेचे उल्लंघन करणारा विवाह हा बालविवाह समजण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. राईट. त्यानंतर घटस्फोटाचा कायदा पहिला आला 1869 दुसरा आला 1955 आणि तिसरा 1976 म्हणजे त्याच्यामध्ये बदल चेंजेस होत गेले. बरोबर आहे. मग आता हिंदू विवाह कायद्याने कायदेशीर घटस्फोट व विभक्तपणा या दोन्ही गोष्टी मान्य केल्या आहेत. 1976 या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि व्याभिचार, क्रूर वागणे, गुप्तरोग, धर्मांतर, संन्यास अशा अनेक कारणांनी घटस्फोट मागता येतो. आता मी तुम्हाला घटस्फोट कसा मागायचा याची कारणं सांगितली, तुम्ही मागू नका, हे फक्त कायद्यासाठी अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यात 4-5 गोष्टी सांगितल्या आहेत जे 1976 बदल झालेत. त्याच्यामध्ये काय, व्याभिचार, व्याभिचारचा अर्थ काय, एकापेक्षा जास्त जे एक लग्न केलंय आणि बाहेर तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे ते व्याभिचारामध्ये येतं. क्रूर वागणे, पत्नीला शॉपिंगला न नेणे हे क्रूर वागण्यामध्ये येतं. राईट. त्याच्यानंतर गुप्त रोग काही असेल तर, त्यानंतर धर्मांतर, तुम्ही एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये तुम्ही गेलात तर त्या पत्नीला तुम्हाला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. आणि चौथं ज्यावेळेस माणूस वैतागण्याच्या स्टेजमध्ये येतो त्यावेळेस तो संन्यास घेतो. जर एखाद्या व्यक्तीने संन्यास घेतला असेल तर ती व्यक्ती त्याची जी पत्नी आहे ती पत्नी किंवा पती दोघांसाठी ते लागू होतं, ते घटस्फोट घेऊ शकतात. हा कायदा 1976 आपल्याकडे लागू झाला आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मातृत्व विषयक कायदा 1929. या कायद्यानुसार नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर पगारी रजा दिली जाईल. साधारण 6 आठवडे हा काळ होता. आता तो 26 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला. आता रिसेंटली 6 महिन्यापर्यंत. हा कालावधी संपल्यानंतर संगोपन करण्यास रजा मिळते. स्त्री बाळंतपणाच्या रजेवर असताना तिला नोकरीवरून कमी करता येणार नाही. तसेच तिच्या आरोग्यावर परिणाम होईल असे काम तिला देण्यास कायद्याने बंदी घातली. 1961 स्त्री प्रसूतीविषयक सहाय्य कायदा सुधारित स्वरूपात संमत करण्यात आला. 1961 याच्यामध्ये परत बदल करण्यात आले स्वातंत्र्यानंतर, पण त्याच्यातल्या बऱ्याचशा तरतुदी सेमच होत्या. स्वातंत्र्यानंतर झालेले जे कायदे आहेत त्याच्यामध्ये हिंदू विवाह कायदा 1956 साली हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आला. हिंदू कायदा हा हिंदू धर्म मानणाऱ्या व्यक्तीसच लागू आहे. बरोबर. याच्यामध्ये काय होतं की आपल्याकडे पण एकापेक्षा जास्त विवाह करण्याची पद्धत होती
आपले जे सगळे राजे रजवाडे जर बघितले किंवा आपले आजी आजोबा म्हणजे पणजी वगैरे जे बघितले आपण, तर प्रत्येकाचे कमीत कमी 2 ते 3 लग्न झालेले आपल्याला बघायला मिळतात. मग हे जे सगळे लग्न आहेत, ओके, हा जो कायदा होता 1956 ला बंद करण्यात आला. आणि हा कायदा म्हणजे एकच लग्न एकच स्त्री हे याच्यासाठी कन्फर्म करण्यात आलं. नंतर कारखाना कायदा 1948 आपण बघितला. त्याच्यामध्ये कामगारांसाठी काय होतं, बाल कामगारांसाठी काय होतं, आणि त्याच कारखाना कायद्यामध्ये आता स्त्रियांसाठी काय आहे ते बघूया. या कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या हक्कांच्या संरक्षणाची काळजी घेण्यात आली. या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी 30 किंवा त्यापेक्षा जास्त स्त्री कामगार असतील तर तेथे स्वतंत्र पाळणाघराची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात यावी. स्त्रियांची कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या दरम्यान असावी. स्त्रीला 9 तासापेक्षा जास्त काम देऊ नये. या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आल्या. त्यानंतर हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956. हिंदू स्त्रियांना कायद्याने मालमत्तेत वाटा असावा यासाठी हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 ला अस्तित्वात आला. या कायद्यानुसार स्त्रीला आई, पत्नी व मुलगी म्हणून संपत्तीत समान वाटा तसेच वडिलांच्या संपत्तीत त्यांच्या मुलींनाही वाटा मिळावा अशी तरतूद आहे. त्यामुळे ही तरतूद लक्षात ठेवा आणि आपापले वाटे मागायला सुरुवात करा. हिंदू दत्तक कायदा व पालन पोषण कायदा 1956. या कायद्यानुसार मुलाप्रमाणेच मुलीलाही दत्तक होता येऊ लागले. विधवा स्त्री एखाद्याला आपला वारस म्हणून दत्तक घेऊ शकेल. स्त्री पुरुष दोघांनाही मुलांच्या पालन पोषणाचा अधिकार समान असेल. तसेच पत्नी, विधवा मुलगी, वृद्ध आई वडील, अज्ञान व आश्रित व्यक्तींनाही मालमत्तेत वाटा मिळू शकतो. हे हिंदू दत्तक व पालन पोषण कायदा 1956 मध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. राईट. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956. यामध्ये या कायद्यानुसार मुलींचा अनैतिक व्यापार तसेच वेश्या व्यवसाय हा गुन्हा मानण्यात आलेला आहे. त्यामध्ये स्त्रीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणे, प्रोत्साहन करणे इत्यादीचा समावेश होतो. यासाठी केंद्र व आर्थिक दंडाची तरतूद आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. ओके, लक्षात येतंय. नेक्स्ट, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961. भारतात हुंडा प्रथा म्हणजे वधू पक्षाकडून वर पक्षाला विवाहावेळी दिली जाणारी रोख रक्कम, संपत्ती किंवा इतर संपत्ती होय. या प्रथेमुळे काय झाले, वधू पक्ष जो आहे त्याचं शोषण होऊ लागले. अवास्तव डिमांड करण्यात आल्या आणि ते पूर्ण होत नसेल तर त्यासाठी त्या वधूचा छळही करण्यात आला. मग तो छळ मानसिक असेल, शारीरिक असेल, सगळ्याच पद्धतीने तो छळ करण्यात आला. राईट. आणि त्यामुळे 1961 ला हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला. यानुसार हुंडा घेणारा व हुंडा देणारा अशा दोघांनाही अपराधी मानण्यात आले व त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली. हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या इथे. राईट. त्यानंतर पोटगी कायदा 1946 1956. 1946 ला हिंदू विवाहित स्त्रीला विभक्त राहून पोटगी मागण्याचा कायदा पास झाला. त्यानंतर 1956 ला त्यात काही सुधारणा केल्या व त्यानुसार काही विशिष्ट हिंदू व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीत पोटगी मागता येते. आता या पोटगी कायद्यामध्येच आपण जाता मुस्लिम समाजाच्या बाबतीत बघितलं तर ट्रिपल तलाक किंवा 3 तलाक ज्याला म्हणतो, ओके, त्याच्यामध्ये आता बरेचसे आदेश त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टाकडून. राईट. त्यानंतर जन्मपूर्व निदान तंत्रज्ञान नियमन व गैरवापरास कायदा 1994. ओके, किंवा त्याला आपण गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा म्हणतो. ज्याच्यामध्ये देशात जी मुलींची संख्या आहे ती कमी होत चालली आहे. आपल्याला माहिती लिंग गुणोत्तर काय आहे ते. आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे काय होतं की मुलगी जन्माला किंवा मुलगा जन्माला येण्याच्या आधीच त्यांचं लिंग जे आहे ते बघितलं जातं आणि जन्माला येण्याआधीच मुलगीला मारून टाकलं जायचं. बरोबर आहे. म्हणजे पोटातच गोळ्या, औषधं, ऑपरेशन्स करून त्यांना मारून टाकलं जायचं, कारण प्रत्येकाला मुलगा हवा असायचा. ओके. आणि यामुळे यावर बंदी घालण्यासाठी कायदा 1994 ला केला. महाराष्ट्रात मात्र हा पूर्वीच 1988 ला लागू करण्यात आलेला होता. हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य, लक्षात ठेवा. कोणता? गर्भलिंग निदान हे लागू करणारे जे राज्य आहे महाराष्ट्र, हे काय आहे, पहिलेच राज्य आहे, हे लक्षात ठेवा. ओके, इथे लक्षात. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, त्याला महिला संरक्षण अधिनियम असं पण म्हटलं जातं. देशात घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक आहे. तब्बल 37% महिला घरगुती हिंसाचाराला बळी पडतात.
घरगुती हिंसाचारापासून स्त्रियांना संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून हा कायदा करण्यात आला. घरगुती हिंसाचार म्हणजे स्त्रीचा शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक छळ केला जातो. यालाच कौटुंबिक हिंसाचार मानण्यात येतो. असे हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षात्मक व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा आता महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक स्त्री आता ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, बरोबर आहे. त्यामुळे छळ करताना 4 वेळा तुम्ही विचार करा. आणि माझं तर सजेशन आहे की छळ करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यामध्ये जर कमवण्याची ताकद आहे तर तुम्हाला मागण्याची गरज नाही, बरोबर आहे. तुमच्या स्वार्थापोटी ज्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ज्या चुकीच्या आहेत, ओके, ज्यात मी असं म्हणणार नाही की फक्त पुरुषांची चूक आहे. काही ठिकाणी स्त्रिया पण याच्यासाठी कारणीभूत असतात, बरोबर आहे. बलात्कार विरोधी कायदा 2012, ओके, निर्भया प्रकरणानंतर हा कायदा झालेला आहे. यानुसार 18 वर्षाखाली मुलींवर बलात्कार झाल्यास 10 वर्ष ते 10 वर्ष कैद ते जन्मठेप, तसेच दंड, आणि सामूहिक बलात्कार केल्यास 20 वर्ष ते जन्मठेप व दंड. सार्वजनिक जागी दिवसा बलात्कार केल्यास, ओके, 3 ते 7 वर्षाची दंडाची शिक्षा नोंदली आहे. आता मला कळलं नाही की सार्वजनिक जागी दिवसा बलात्कार, तो बलात्कार आहे, तो दिवसा होऊ द्यात नाही तर रात्र होऊ द्यात, प्रत्येकाला तरतूद एकच असली पाहिजे. पण खैर, आपली कायद्याची सिस्टीम आहे, काहीतरी लॉजिक असेल त्यांचं, माहित नाही. पण ओके, सामूहिक बलात्कार केला तर 20 वर्ष, नाही केला तर 10 वर्ष. म्हणजे काय आहे ना, हे बलात्कार हा बलात्कार आहे, ज्याने केला त्याला 20 वर्ष तर 20च वर्ष, जन्मठेप तर जन्मठेपच, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना न्याय मिळवून दिला जातो, असं आपण म्हणू शकतो. लैंगिक छळ विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी स्त्रीवर होणाऱ्या लैंगिक छळाविरोधी हा कायदा असून अश्लील बोलणे, बरोबर आहे, लैंगिक सुखाची मागणी करणे, धमकावणे यास लैंगिक छळ समजण्यात येतो. त्यासाठी शिक्षा व दंडात्मक कारवाई केली जाते. जर तेथील मालकाने याची दक्षता घेतली नाही, त्यासाठी सहकार्य केले नाही, तर त्यालाही दंडात्मक शिक्षा होते. या सगळ्या कायद्यांबरोबरच आणखी काही कायदे निर्माण केले गेलेत, ते म्हणजे मानवी हक्क संरक्षण कायदा 1993, महाराष्ट्र देवदासी प्रतिबंध कायदा 2005, कुटुंब न्यायालय कायदा 1984, मानसिक आरोग्य कायदा, विनयभंग प्रतिबंध कायदा, मुली व महिलांची छेडछाड प्रतिबंध कायदा, हे असे अनेक कायदे महिलांसाठी निर्माण करण्यात आलेत. ओके, राईट.